सो द नेक्स्ट रूट वर्ड इज पॉली विच मीन्स मेनी मच अँड मल्टिपल. म्हणजेच काही की असा रूट वर्ड जो की एक किंवा दोन पेक्षा जास्त आहे तशा गोष्टींसाठी तुम्ही पॉली हा शब्द वापरता. जसे की काय आपण ॲम्बी, बाय आणि डाय या तिघांचा अर्थ काय होतो तर दोन होतो. या तिन्ही रूट वर्डचा, ॲम्बीचा, बायचा आणि डाय या तिन्ही रूट वर्डचा अर्थ काय होतो दोन. पुढे मोनो हा जो रूट वर्ड आहे त्याचा अर्थ काय होतो एक होतो. त्याच्यानंतर आपण जो दुसरा रूट वर्ड बघितला TER आणि TRI याचा अर्थ काय होतो तीन होतो. मग आता आपण असा रूट वर्ड पाहूया ज्याचा अर्थ दोन किंवा तीन पेक्षा जास्त होतो. म्हणजेच काय की मेनी, मच, मोर किंवा मल्टिपल म्हणण्यासाठी कुठला रूट वर्ड वापरतो तर तो कुठला रूट वर्ड आहे पॉली. ओके. आता प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण कुठला रूट वर्ड डिस्कस केला डाय, ज्याचा अर्थ काय होतो दोन. आता अजून दोन रूट वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये ज्याचा अर्थ पण दोनच होतो. ते म्हणजे कुठले कुठले, एक आहे बाय आणि दुसरा आहे ॲम्बी. आता आपण डायचं तर डिस्कस करून झालंय, सो विल बी डिस्कसिंग बाय नाव. आता बायचा अर्थ काय होतो दोन. बाय म्हणजे गुड बाय, टाटा, बाय बाय, राहुल गांधीचं मीम नाही. तो शब्द आहे मोनोलॉग. आता मोनोलॉग हा शब्द खूप महत्वाचा आहे. लॉग हा शब्दाचा अर्थ होतो बोलणे. लॉग या शब्दाचा अर्थ काय होतो बोलणे किंवा भाषण. काय अर्थ होतो बोलणे किंवा भाषण. आता भाषण म्हणजे सुद्धा बोलणेच. लॉग या शब्दाचा अर्थ LOGUE, त्याचा अर्थ बोलणे किंवा भाषण हे होतं. लक्षात ठेवायचं. त्याचं कारण असं की पुढचा जो एक शब्द आहे कुठला डायलॉग. कुठला शब्द आहे डायलॉग. डाय म्हणजे दोन, लॉग म्हणजे स्पीच. दोन माणसामध्ये जे बोलणं असतं, संभाषण असतं त्याला आपण म्हणजे भाषण, संभाषण तसा शब्द. मग दोन माणसामध्ये जे बोलणं असतं त्याला आपण डाय आणि लॉग. डाय म्हणजे दोन आणि लॉग म्हणजे स्पीच. दोन माणसामध्ये जे स्पीच इंटरॅक्शन होतं त्याला आपण डायलॉग म्हणतो. तसंच मग डायलॉग जसा असतो, डायलॉग दोन माणसामध्ये असतो आणि मोनोलॉग एकाच माणसात. ज्यावेळेस एकच माणूस स्वतःच बोलत असतो, स्वतःच बडबड करत असतो का, त्याला आपण मोनोलॉग म्हणतो. आता मी जर तुमचा विचार न करता जर नुसतंच जर शिकवत असेल आणि तुमच्याकडे लक्षच नसेल, तुम्हाला समजते याच्या गोष्टीकडे लक्षच नसेल आणि मग मी नुसतं माझं येतं आणि खूप काय शिकून निघून जातं, दॅट विल बी अ मोनोलॉग. परंतु मी जर तुम्हाला अधूनमधून विचारत असेल की समजते का मुलांनो, ह्याच्याबद्दल सांगा, त्याच्याबद्दल सांगा, इफ आय एम सिकिंग युअर पार्टिसिपेशन इन टू माय लेक्चर देन आय एम नॉट डिलिव्हरिंग अ मोनोलॉग. आता मोनोलॉग हा जो शब्द आहे याचं काय स्पीच बाय वन पर्सन. स्वगत किंवा एकट्याने स्वतःशी केलेलं भाषण. स्वगत म्हणजे काय एकट्याने स्वतःशी केलेलं भाषण. आता तुम्ही नटसम्राट पाहिलाच असेल आणि तुम्ही विलियम शेक्सपियर पण ऐकलं असेल, तर टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन असं तुम्ही पाहिलं असेल. नटसम्राटमध्ये नाना पाटेकर म्हणतोच ना की जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. आणि मग तो म्हणतो कोणी घर देतं का, अशा तशा सगळ्या गोष्टी बोलत. पुढचा जो शब्द आहे मोनोड्रामा. आता ड्रामा म्हणजे नाटक, तुम्हाला माहित आहे. आता ड्रामा या शब्दाला नाटक म्हणतोच हे तर माहीतच आहे आपल्याला, परंतु प्ले हा जो शब्द आहे तो सुद्धा ड्रामासाठीच वापरला जातो. आता प्ले हा शब्द तुम्ही म्हणू शकता की हा शब्द मोनोग्राफ आहे किंवा होमोग्राफ आहे. समजा आता मोनोग्राफ नाही म्हणू शकत समजा इथे आपण त्याला, परंतु होमोग्राफ हा शब्द आहे. आता होमो आणि ग्राफ हे दोन्ही पण बघा ना अजून रूट वर्ड्स कुठे कुठे तुम्हाला यूज पडतील. आता होमोग्राफ काय असतं हे नंतरच सांगेल, परंतु होमोग्राफ या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर द वर्ड्स नाही काय की दोन शब्द सारखेच असतात, स्पेलिंग सारखंच असतं, उच्चार थोडंसं बदलू शकतं परंतु आणि अर्थ पण बदलू शकतो, परंतु स्पेलिंग सेम राहतं. ज्या शब्दांचे स्पेलिंग सेम राहतात त्यांना होमोग्राफ म्हणतो. होमो म्हणजे सेम, होमोग्राफ, होमोसेपियन्स, होमोसेक्शुअल असे शब्द. तर मग मोनो, आता प्ले या शब्दात म्हणजे ड्रामा या शब्दाशी प्ले हा शब्द संबंधित आहे म्हणून हा सांगितलं. मोनोड्रामा. आता मोनोड्रामा म्हणजेच काय की काही नाटकं असतात, एक पात्री नाटकं असतात, एकच हे म्हणून बोलतो. आता वराड निघालंय लंडनला हे तुम्ही बघितलंच असेल. आता त्याच्यामध्ये एकच माणूस आहे आणि तोच माणूस कितीतरी लोकांच्या वतीने बोलतो. तो बाईचा पण आवाज काढतो, तो माणसाचा पण आवाज काढतो, लहान मुलाचा पण आवाज काढतो, एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा पण आवाज काढतो. तर मग वराड निघालंय लंडनला सारखं एकच माणूस असेल, एक पात्री नाटक असेल. एक पात्री म्हणजे एकच पात्र म्हणजे ते काय पात्र अपात्र नाही, पात्र म्हणजे कॅरेक्टर इन अ वे. आता कॅरेक्टर शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ आहेत बघा पुढे. तर मग आता प्ले विथ वन ॲक्टर. प्ले विथ वन ॲक्टर म्हणजेच काय की तो एका ॲक्टरसोबत तो खेळत बसलाय असं नाही आहे. प्ले विथ वन ॲक्टर म्हणजेच काय की प्ले मीन्स ड्रामा हिअर. सो एक पात्री नाटक जे असतं त्याला मोनोड्रामा पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. ओके. त्याला आपण साध्या लेमॅनच्या लँग्वेजमध्ये वन ॲक्ट प्ले म्हणतो. वन ॲक्ट प्ले म्हणजे एकांकी आता एक तासाचं असतं, लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला नाही लक्षात ठेवायची गरज. मोनोगॅमी. आता मोनोगॅमी हा जो शब्द आहे, आता गॅमी हा पण महत्वाचा रूट वर्ड आहे, लक्षात ठेवा.
गॅमी. आता गॅमी म्हणजेच काय की गॅमी म्हणजे लग्न, गॅमी म्हणजे लग्न. मोनोगॅमी म्हणजेच काय की एकाच माणसाची लग्न झालेलं असेल तर मोनोगॅमी म्हणतो. आता आपण एकदम सुरुवातीला एक शब्द पाहिला बघा, सुरुवातीला आपण एक शब्द पाहिला की मोनो अँड्रियस. मोनो अँड्री म्हणजेच काय की एखाद्या स्त्रीचं लग्न एकाच पुरुषाशी जर झालेलं असेल तर मोनो अँड्री म्हणतो. परंतु जनरली ज्यावेळेस आपण बोलतो का, आता तिथे आपण ज्यावेळेस मोनो अँड्री ज्यावेळेस म्हणलं आपण एखाद्या स्त्रीचं लग्न एकाच पुरुषासोबत जर झालं असेल तर त्याला मोनो अँड्री म्हणतो. परंतु इन जनरल ज्यावेळेस आपण बोलतो का की एका माणसाचं लग्न एकाच व्यक्तीशी झालेलं असेल त्यावेळेस आपण मोनोगॅमी हा शब्द वापरणार. कुठला शब्द वापरणार? मोनोगॅमी. ज्याचा काय अर्थ होतो? मॅरेज टू वन पर्सन, एक पत्नीत्व, म्हणजे पतिव्रता जसं म्हणतो त्यानुसार. समजा आता पतिव्रता मिसोजिनिस्टिक शब्द आहे, पुढे बघूया त्याच्याकडे. मोनोग्राम. आता ग्राम म्हणजेच काय? टेलिग्राम तुम्ही शब्द ऐकला असेल, इंस्टाग्राम शब्द ऐकला असेल, तिथे पण त्याचा अर्थ जवळपास नाही काय की अक्षर, स्ट्रक्चर या गोष्टींशी संबंधित येतो. म्हणजे एखादा सिम्बल जे असतं त्या संबंधित तो शब्द आहे. कुठला? ग्राम. आता ग्राम या शब्दाचे अर्थ, ग्राम आणि ग्राफ हे जे शब्द आहेत हे सिम्बल पण म्हणू शकतात कधी कधी त्यांचा अर्थ रायटिंग पण होतो, कधी कधी त्यांचा अर्थ स्ट्रक्चर पण होतो. आता इट डिपेंड्स अपॉन द वर्ड, नॉट ऑन द रूट. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता मोनोग्राम म्हणजेच काय की डिझाईन ऑफ वन ऑर मोर इनिशियल्स. म्हणजेच काय की एकच हे जो असतो, समजा एखाद्याच अक्षरचा जर डिझाईन जर असेल, आता कितीतरी चॅनलचं कितीतरी गोष्टींचे ज्यावेळेस लोगो असतात त्यावेळेस त्याचं सिंगलच हे असतं, सिंगलच इनिशियल काहीतरी असतं बघा. आणि त्याचं पूर्णपणे आपण म्हणतो की बाबा दिस इज दी डायग्राम ऑर लाईक काय म्हणूयात आपण त्याला की दिस इज द सिम्बल ऑर लोगो ऑफ दॅट थिंग असं म्हणतो. सो मग एकच जर असेल तर ओके, डिझाईन ऑफ वन ऑर मोर इनिशियलला आपण काय म्हणूयात? मोनोग्राम. त्याला शुद्ध मराठीमध्ये आपण आद्याक्षर चिन्ह म्हणतो, एक किंवा अधिक आद्याक्षरांची रचना, एकदम शुद्ध मराठी. आता जसं जसं खूप जास्त मराठीमध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला इंग्रजी येणार नाही, कारण का मराठीत जास्त अवघड वाटेल. अवघड नाही आहे शिकल्यानंतर. ओके, कुठला शब्द? सब्जेक्ट. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोग्राफ. आता मोनोग्राम आणि मोनोग्राफ जवळपास सेमच आहेत, परंतु अर्थ थोडासा वेगळा आहे. आता डिटेल्ड स्टडी ऑफ वन सब्जेक्ट. आता मोनोग्राफ ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस वी आर टॉकिंग अबाउट द स्टडी ऑफ अ सब्जेक्ट. स्टडी या शब्दासाठी आपण एक हे सांगितलेलं रूट वर्ड, कुठला? तो आहे LOGY, म्हणजेच लजी किंवा लॉजी तुमच्या भाषेत सांगायला. तर मोनोग्राफ म्हणजेच काय? डिटेल स्टडी ऑफ अ सब्जेक्ट. एका विषयावरती विशिष्ट पद्धतीने किंवा एका विषयावरती खूप जास्त प्रमाणात जर माहिती असेल किंवा अभ्यास पूर्ण सविस्तर जर एखादी गोष्ट असेल, संकलन केलेलं असेल तर मग त्याला आपण मोनोग्राफ म्हणतो. ओके, वळूयात पुढच्या शब्दाकडे. पुढचा जो शब्द आहे तो मोनोलिंग्वल. हा शब्द जास्त प्रमाणात विचारला जातो, हे लक्षात ठेवा. मोनोलिंग्वल. आता इथे पण रूट वर्ड बघा, लिंग्वा असा एक प्रकार असतो बघा. लिंग्वा म्हणजेच काय? LINGUA. लिंग्वा म्हणजे भाषा. लिंग्वा म्हणजे काय? भाषा. लँग्वेज हा शब्द तसाच आहे. लिंग्विस्टिक जो भाषाशास्त्रासाठी शब्द वापरतो तो शब्द सुद्धा तसाच आहे. लिंग्वल पण तसंच. पुन्हा पॉलिग्लॉट वगैरे तसं, तो ग्लॉट वेगळा शब्द आहे थोडा समजा, परंतु म्हणजे लँग्वेजशीच रिलेटेड आहे. तो एक हेच आहे समजा. पॉली म्हणजे तसं आणि ग्लॉट म्हणजे ग्लॉट म्हणजे गळा. तर सध्या हे लक्षात ठेवा की मोनोलिंग्वल, लिंग्वा जो आहे तो लँग्वेजशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? लँग्वेजशी. मोनोलिंग्वल. मग नोविंग वन लँग्वेज, एखाद्या माणसाला एकच भाषा येत असेल तर त्याला आपण मोनोलिंग्वल म्हणतो. जर तुम्हाला नुसतं मराठीत येत असेल तर मग तुम्हाला मोनोलिंग्वल म्हणूयात. मला जर नुसतंच इंग्रजी येत असेल तर मग मला मोनोलिंग्वल म्हणता येईल. परंतु जर मला जर वेगवेगळ्या जर 2, 3, 4, 5 भाषा जर येत असतील तर मला 2 भाषा आल्या तर मला बायलिंग्वल म्हणायचं, आणि मला जर 3 भाषा जर आल्या तर मला ट्रायलिंग्वल म्हणत नाहीत. तिथे पॉलिग्लॉट हा शब्द आहे. कुठला शब्द आहे? पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट म्हणजेच काय? द पर्सन हू कॅन स्पीक मोर दॅन 2 लँग्वेजेस. आता तो शब्द पण आपण नंतर पाहणारच आहे. तर मग मोनोलिंग्वल म्हणजेच काय? नोईंग वन लँग्वेज. लिंग्वल हा शब्द लक्षात ठेवा. रूट वर्ड महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती बरेच शब्द आहेत आणि बरेच प्रश्नसुद्धा. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोलिथ. मोनोलिथ म्हणजेच काय की अ सिंगल लार्ज स्टोन. आता मोनोलिथ आणि मोनोलिथिक असे 2 वेगवेगळे शब्द आहेत, परंतु मोनोलिथ ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एका मोठा दगड जे म्हणतो समजा, त्यासाठी आपण मोनोलिथ हा शब्द वापरतो. अ सिंगल लार्ज स्टोन म्हणजेच काय की मोनोलिथ. आता मोनो तुम्हाला कळालं, लिथचा अर्थ तुम्ही लावून घ्या समजा दगड म्हणून. आणि आता असं नाही आहे की मोनोलिथ म्हणतोय, मोनोचा अर्थ वेगळा आणि लिथचा अर्थ वेगळा, मोनोचा अर्थ एक आणि लिथचा अर्थ दगड, असं होईल दरवेळेस, असं होणार नाही, लक्षात ठेवा. ओके.
आणि ज्यावेळेस मी एखादा नियम सांगतोय, मी कुठलाही नियम सांगेल, मी रूट वर्ड्समध्ये नियम सांगेल किंवा मी ग्रामरमध्ये जनरलमध्ये कुठलाही नियम सांगेल, कुठलाही नियम आहे म्हणजेच त्याला एक्सेप्शन असतं हे लक्षात ठेवायचं. नियम आहे म्हणजे त्याला एक्सेप्शन आहे. ते आपण नाही का की एखादी विचारसरणी असते ना, आपण त्याच्यावरतीच एकदम म्हणजे नाही का की खूप अफर्म राहतो, तसं राहायचं नाही. थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवायची पर्सनॅलिटीमध्ये पण आणि शिकण्यामध्ये सुद्धा. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोलिथिक. मोनोलिथिक म्हणजेच काय की मॅसिव्ह सिंगल ब्लॉक. मोनोलिथिक म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा संच ज्यावेळेस आपण म्हणतो का की भरभक्कम एकच गोष्ट आहे, समजा ना की एखाद्या गोष्टीचा संच ज्यावेळेस म्हणायचं असेल किंवा खंड ज्यावेळेस म्हणायचं असेल आपण, त्यावेळेस त्याला मोनोलिथिक म्हणतो. मोनोलिथिक. मॅसिव्ह हा शब्द समजणे म्हणजेच काय की प्रचंड मोठा जो असतो, समजा ना काय की खूप जास्त प्रमाणात असेल त्याला आपण मॅसिव्ह हा शब्द वापरतो. आता मॅसिव्ह, ओके, तुम्हाला आवडता जो फुटबॉलर जो असेल समजा मेस्सी वगैरे, त्याच्यावरून तुम्ही मॅसी लक्षात ठेवायला, तो पण खूप मोठा आहे. आणि मोठा म्हणजे ॲज अ लाईक ही इज नॉट ह्यूज और समथिंग, ही इज अ बिग मॅन और ही इज अ नाही काय की व्हेरी ग्रेट मॅन. दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से. पुढचा, नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड. द नेक्स्ट वर्ड इज मोनोमेनिया. आता मेनिया हा एक लय महत्त्वाचा रूट वर्ड आहे. मोनो म्हणजे सिंगल, आता तुम्हाला आतापर्यंत कळालंच आहे, आणि नाही कळालं तर परत व्हिडिओ बघा. मोनोमेनिया. मेनिया म्हणजे वेड. वेनिया म्हणजे नाही काय की एखाद्या गोष्टीचं पजेशन असतं का, म्हणजे ऑब्सेशन असतं, त्याला आपण म्हणतो वेडेपणा एखाद्या गोष्टी बाबतीत जो असतो, समजा क्रेझीनेस म्हणूयात, त्याला मेनिया म्हणतो. काय म्हणतो? मेनिया. आता तुम्ही दे धक्का नावाचा पिक्चर पाहिला असेल. दे धक्का नावाचा जो पिक्चर आहे का, त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे जो असतो त्याला, किंवा मकरंद अनासपुरे नाही, सिद्धार्थ जाधव जो असतो समजा, मकरंद अनासपुरेचा मेवना, तो काय करतो की कळत न कळत तो चोरी करत असतो. आता त्याला तो आजार असतो, आपल्याला वाटतं की तो जाणून बुजून करतोय, परंतु तो चलत चलत कुणाची तरी सायकल घेणार, कुठेतरी मेडिकलवर जाणार, मग ते सगळ्या गोळ्या औषध वगैरे घेऊन जा, अशा तशा गोष्टी करणार. मग तो एक प्रकारचा डिसीज आहे, एक प्रकारचं. आता मेनिया हा शब्द थोडंसं जरा सायकोलॉजिकल डिसऑर्डर टाईप किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं दाखवलं जातं. आता मेनिया हा शब्द निगेटिव्हचा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. मेनिया हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीची ऑब्सेशन असणे, एखाद्या गोष्टीचं वेडेपणा असणे, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही खूप जास्त प्रमाणात हे असणे, म्हणजे त्या गोष्टीची तुमचं लगाव असणे, अशा गोष्टींसाठी आपण मेनिया हा शब्द म्हणतो. तर चोरी करण्याची जी बिमारी असते त्याला आपण क्लिप्टोमेनिया म्हणतो. क्लिप्टोमेनिया. KLEPTOMANIA. आता मेनिया हा जर रूट वर्ड आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस हा शब्द पाहूच, परंतु सध्यासाठी लक्षात ठेवा की मोनो पण रूट वर्ड आहे आणि मेनिया पण रूट वर्ड आहे. मग आता मोनोमेनिया म्हणजेच काय की ऑब्सेशन विथ वन आयडिया, एका कल्पनेचा अतिरेकी वेडपणा. एखाद्या माणसाला एकच कल्पना असते, एकच आयडिया त्याच्या डोक्यात असते, मला असं करायचं, असं करायचं, असं करायचं असं तो म्हणतो. मग लाख किती जरी काही माणसानं जरी सांगितलं की असं नको करू, याचा विचार घे, त्याचा विचार घे, तो माणूस अजिबातच ऐकत नाही. मला असं करायचं आणि मग मी तसंच करणार. आता मोनोमेनिया असावं माणसामध्ये की एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीवरती ठाम राहायला मदत करतं मोनोमेनिया, बट नॉट ऑल द टाइम. समटाइम्स यू शुड लिसन टू अदर्स ॲज वेल. ओके. सो मोनोमेनिया म्हणजेच काय की एका कल्पनेची अतिरेकी वेडेपणा, ऑब्सेशन विथ वन आयडिया. दुसरा जो शब्द आहे तो मोनोरेल. आता रेल हा शब्द तुम्हाला माहीत आहे. रेल, रेल्वे. आता वे म्हणजे रस्ता आणि रेल म्हणजे ती पटडी, मग त्याला रेल्वे अशा पद्धतीने म्हणतो. आपल्याला वाटतं आपण रेल्वे म्हणजे किती इंग्रजी आणि इव्हॉल्व झाली बघा ना. आता इंग्रजीसाठी रेल्वे हा जो शब्द आहे तो कुणासाठी, मुळात शब्द तो कशासाठी आहे, त्या पटडीसाठी. म्हणजे वे म्हणजे रस्ता आणि रेल म्हणजे ती हे, मग आपण त्या रेल्वे असं म्हणतो समजा. आता रेल्वेलाच आपण त्या पटडीलाच, पटडीचा जो रस्ता असतो त्यासाठी सुरुवातीला तो शब्द जन्माला आला, आपण रेल्वे म्हणजेच काय की ज्या गाडीत बसतो त्यालाच म्हणतो. आता त्याला पण तसं म्हणतोच बरं का, परंतु सुरुवातीला तसा तो शब्द इन्व्हेंट झालेला होता. तर मग मोनोरेल म्हणजेच काय की एकच रेल्वे किंवा एकच पटडी जी असते त्याला म्हणतो. रेल्वे विथ वन रेल. रेल्वे विथ वन रेल. आता एखादं जंक्शन जर असेल समजा, दौंड जंक्शन असेल, पुणे जंक्शन जर असेल समजा, तर तिथे काय असतं, वेगवेगळे रेल्स असतात, म्हणजेच काही वेगवेगळे रेल्वेज असतात, म्हणजे वेगवेगळ्या पटड्या असतात. परंतु जर एखादं जर समजा खूपच हे असेल, समजा एखादं शहर असेल, तिथे मग एकच रेल आहे, म्हणजे एकच वे असतो, एकच पटडी असते. एकच जिथे पटडी असते त्याला आपण मोनोरेल म्हणतो, हे लक्षात ठेवा. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोपॉली. आता पॉली या शब्दाचा मुळात जनरली जर अर्थ काढला तर तो दोनपेक्षा जास्त होतो, परंतु इथे मोनोपॉली ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या पॉलीचा अर्थ दोनपेक्षा जास्त असा होत नाही.
पॉली या शब्दाचा अर्थ इथे वेगळा होतो तो बघा. आता एक्सक्लुझिव्ह कंट्रोल बाय वन सेलर, मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारी एकाच माणसाचं चाललेलं असतं का, ज्यावेळेस कुणाचंच म्हणजे नाही काय की तो कोणाच्या तरी ओळखीचा आहे, तो कोणाच्या तरी मेवना आहे, तो कोणाचा तरी हे म्हणजे जावई असं म्हणून त्याला समजा त्याचं सगळंच ऐकायचं, त्याच्यानुसारच वागायचं, म्हणजे त्याचीच मक्तेदारी, जो तो म्हणेल तीच पूर्व दिशा. मग मी जो म्हणेल तीच पूर्व दिशा जर ज्यावेळेस मी म्हणत असेल त्यावेळेस मी काय करतोय, मोनोपॉली मेंटेन करतोय आणि मोनोपॉली मी क्रिएट करतोय असं त्याचा अर्थ होतो. मग मोनोपॉली म्हणजेच काय की मक्तेदारी. आता मक्तेदारी हा शब्द तुम्हाला कळेलच. मक्तेदारी म्हणजेच काय की मीच ठरवेल सगळं काय ते, माझ्या मनावरच असेल आणि कुणीही काही करू द्या, माझंच मी खरं करणार, असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला मोनोपॉली म्हणतो. आता मोनोपॉली हा शब्द जास्त प्रमाणात प्रशासनामध्ये इन जनरल ज्यावेळेस लोक पॉलिटिक्स करून स्वतःचं चालवत असतात, स्वतःचीच मर्जी राखण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांसाठी आपण मोनोपॉली हा शब्द वापरतो. पुढचा जो शब्द आहे तो मोनोपॉड. मोनोपॉड, वन फुटेड सपोर्ट, मोनोपॉड. आता कॅमेऱ्यासाठी एकाच पायाचा आधार ज्यावेळेस घेतला जातो त्यावेळेस त्याला मोनोपॉड म्हणतो. आता पॉड हा जो शब्द आहे बघा, पॉड, पॉड या शब्दावरूनच पॉडकास्ट शब्द आला, परंतु मुळात पॉड जो आहे तो एक क्लिपिंग आहे. क्लिपिंग आहे म्हणजेच काय की पोडियम जो असतात का, पोडियम जिथे आपण भाषण देत असताना असा हात ठेवून बोलतो, आपल्याला ते खूप भीती वाटते आणि समोरचे तुमचे पाय वगैरे व्हायब्रेट होत आहेत ते बघू नये म्हणून ज्याचा आधार आपण जो लहानपणी घेतला का भाषण देण्यासाठी, तो जो असतो समजा ज्याच्यावरती हात ठेवून आपण बोलत असतो त्याला आपण पोडियम म्हणतो. पोडियम म्हणजे तो डायस जो असतो समजा तसा, त्याला पोडियम म्हणतो. त्याच पोडियमवरून जो शब्द उदयास आला तो कुठला, तर पॉड. आणि पॉड या शब्दावरूनच पॉडकास्ट हा शब्द आला. जसं वेबकास्ट, टेलिकास्ट असे शब्द आहेत, तसं कास्ट म्हणजेच काय की एखादी गोष्ट प्रसारित करणे. मग पॉडकास्ट असे शब्द जसं की राजशम आणि बाकीचे तुम्हाला माहिती आहे, जय शेट्टी वगैरे आणि बाकीच्यांची नावं मी घेणार नाही, तर मग पॉडकास्ट. आणि तसंच मग आता मी ज्या ह्याच्यावरती कॅमेरा ठेवून हे रेकॉर्ड करतो तो एक ट्रायपॉड आहे. म्हणजे तो असंच जर असेल समजा, म्हणजे मोनोपॉड जर असेल तर तो तसं टिकणार नाही, कारण का तो खाली पडून जाईल. त्यासाठी मी काय केलं आहे, ट्रायपॉड घेतला आहे. मग ट्रायपॉड जो आहे त्याला ट्राय म्हणजे तीन त्याला पाय आहेत आणि पॉड तसं. मग मोनोपॉड म्हणजेच काय की एकच आधार असलेला. आता इथे मोनो हा शब्द जरी तुम्हाला माहिती असेल तर स्टील यू कॅन आन्सर द क्वेश्चन इफ द क्वेश्चन इज इन एक्झाम. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोसिलॅबल. आता मी आजच माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला, सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस. सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस म्हणजेच काय की खूप मोठा शब्द, अतिकृष्ट, अतिउत्तम, अप्रतिम असं म्हणण्यासाठी तो शब्द वापरला जातो. आणि त्या शब्दाचं मी तुकडे तुकडे केले ज्याच्या माध्यमातून मला त्याचं प्रोनाउन्सिएशन आलं, त्याला सिलॅबल म्हणतो. म्हणजेच काय की एका श्वासात, एका जे आपण म्हणतो का एका गोमध्ये, म्हणजे मी एकदा जेवढे शब्द बोलू शकतो, एका दमात मी जेवढे शब्द बोलू शकतो त्याला आपण सिलॅबल म्हणतो. आता आपण डेलिबरेटली जर तसं ठरवलं तर आपण जास्त बोलू शकतो, परंतु तसं तर मग सिलॅबल म्हणजेच काय की शब्दांमध्ये दोन तुकडे. आता बी लीफ हा जो शब्द आहे, बी आणि लीफ. आता नंबर हा जो शब्द आहे, आता नम आणि बर हे दोन सिलेबल आहेत, असं त्याला सिलेबल म्हणतो. आता लिंग्विस्टिकचा पार्ट आहे, तुम्ही तो लक्षात ठेवू नका, परंतु सिलेबल म्हणजे काय हे तरी लक्षात ठेवा. शब्द म्हणूयात तुम्ही त्याला, किंवा हा शब्दच म्हणा तुमच्यासाठी. तर मोनोसिलेबल म्हणजेच काय की वन सिलेबल वर्ड. वन सिलेबल वर्ड असा शब्द ज्याचं फक्त एकच सिलेबल आहे. जसं की काय, हा मोनो, किंवा आय हा जो शब्द आहे तसंच, दॅट हा जो शब्द आहे तो तसाच आहे. आपण द्या आणि ट असं नाही म्हणत आहे, आपण दॅट एकदाच म्हणतोय. द्या आणि ट आपण वेगवेगळं म्हणतोय का, नाही, आपण दॅट असं म्हणतो, दॅट. तर मग काय तो काय आहे, दॅट वर्ड इज अ मोनोसिलेबल म्हणजेच काय की एकाक्षरी वर्ड, एकाक्षरी शब्द. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोथिझम. आता थिझम, THE जो आहे, आता बऱ्याच शब्दांना इझम लावतो, तिथे वाद हा शब्द लक्षात ठेवायचा. जिथे जिथे इझम आला तिथे तिथे वाद आहे, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणताल की फेमिनिझममध्ये इझम येतं, म्हणजेच काय की तो काय स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीतचा वाद आहे का, तर तो नाही आहे, तो फक्त स्त्रियांच्या हक्कासाठीचा एक मुवमेंट आहे. तिथे काय त्यांचं काय भांडण पुरुषांशी नाही आहे, हे लक्षात ठेवा. मिसअंडरस्टँड करून घेऊ नका, फेमिनिझम शिकत असाल तर. ओके, मोनोथिझम म्हणजेच काय की, थिझम म्हणजेच काय की THE, थी म्हणलं की रिलिजन आलं, हे लक्षात ठेवायचं कधी पण. THE जर म्हणलं तर रिलिजन येतं, म्हणजे येतच, रिलिजन येतं, विचारसरणी येतात, किंवा रिलिजियस गोष्टींच्या बाबतीतची जी विचारसरणी असते,
किंवा आपण म्हणतो ना रिलिजनला मराठीमध्ये काय म्हणूयात आपण, रिलिजनला मराठीमध्ये धर्माच्या बाबतीत ज्या काही विचारसरणी आहेत त्याला आपण मोनोथिझम म्हणतो. आता मोनोथिझम म्हणजेच काय की माझा एकाच देवात विश्वास आहे. मोनोथिझम म्हणजेच काय की द पर्सन हू बिलीव्स इन ओनली वन गॉड, एकच ऑलमायटी, एकच माणूस आहे, सबका मालिक एक, जसं म्हणतो का समजा साईबाबाचं तुम्ही ऐकलं असेल समजा, तर सबका मालिक एक असं ज्यावेळेस म्हणतो, किंवा बाबा सगळे जे देव आहेत वेगवेगळे नाहीत, मग ख्रिश्चनिटीचा असू दे, हिंदुइझमचा असू दे, किंवा ह्यांचा असू दे, समजा इस्लामचा असू दे, मग सगळे देव जे आहेत ते एकच आहेत असं ज्यावेळेस म्हणतो, किंवा एखादा माणूस जो म्हणत असेल की बाबा देर इज ओनली वन गॉड असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला मोनोथिझम म्हणतो. आता मोनो म्हणजे सिंगल आणि थिझम म्हणजेच काय की द बिलीफ सिस्टीम इन ओनली वन गॉड, एकेश्वर वादामध्ये जो माणूस विश्वास ठेवतो त्याला आपण मोनोथिझम म्हणतो. पुढचा जो शब्द आहे मोनोटोन. मोनोटोन, आता टोन या शब्दाचा अर्थ होतो अजून उच्चार किंवा सूर. आता मोनोटोनस असा एक शब्द आहे. आता मोनोटोनस म्हणजेच काय की मी जर समजा एकाच टोनमध्ये जर बोलत असेल सारखं, की बाबा तुम्ही लेक्चरकडे लक्ष दिलं पाहिजे, तुम्ही लेक्चरकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही फेल होऊ शकतात आणि हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, असं जर मी जर बोलत असेल तर ते मोनोटोनस झालं. जर माझ्या आवाजामध्ये चढ उतार जर असेल तर ते मोनोटोनस नाही आहे. आणि मोनोटोनसचा दुसरा पण अर्थ होतो की तेच 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 ते जर बोलत असेल माणूस तर त्याला मोनोटोनस म्हणतो. त्याला काय म्हणतो? मोनोटोनस. आता मी रूट वर्ड म्हणतोय म्हणून तुम्ही लगेच माझ्या लेक्चरला मोनोटोनस म्हणायचं नाही, ते तुम्हाला रिव्हिजनसाठी म्हणतोय मी. माझं लेक्चर मोनोटोनस नाही आहे, मी नवीन गोष्टी सांगू शकतो. ओके, पुढे वन अनचेंजिंग टोन म्हणजे काय की एकाच सुरामध्ये ज्यावेळेस एखादं गायक गात असेल किंवा एकाच सुरामध्ये एखादा शिक्षक शिकवत असेल तर त्याला आपण मोनोटोनस म्हणतो. तर मोनोटोन म्हणजेच काय की वन अनचेंजिंग टोन, एक सुरी. ओके, पुढचा जो शब्द आहे मोनोवॅलेंट. आता वॅलेंट WVALENT, वॅलेंट या शब्दाचा अर्थ होतो व्हरायटी, वेगवेगळेपणा. त्याच्यावरूनच VAL वरूनच दुसरा कुठला शब्द आहे? व्हरायटी. व्हेरियस. आता व्हरायटी आणि व्हेरियस जवळपास सेमच आहेत, परंतु जास्तीत जास्त असं म्हणण्यासाठी, विविधता दाखवण्यासाठी आपण तो शब्द वापरतो. मग मोनोवॅलेंट म्हणजेच काय की हॅव्हिंग वन वॅलेन्सी ओनली, एक संयोजी. आता संयोजी या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही, आता हा शब्द सायन्समधला दिसताना तरी. एक संयोजता असलेले मूलद्रव्य. ओके, सो मोनोवॅलेंट. नेक्स्ट पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोक्सिलॉन. मोनोक्सिलॉन म्हणजेच काय की बोट मेड फ्रॉम वन ट्री ट्रंक. ट्रंक म्हणजेच काय की झाडाचं जे खोड असतं समजा त्याला आपण ट्रंक म्हणतो, आणि त्याच्यावरून ट्रंक हा शब्द आलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प बद्दल नाही बोलत आहे मी. मोनोक्सिलॉन म्हणजेच काय की बोट मेड फ्रॉम वन ट्री ट्रंक म्हणजेच काय की एकाच झाडाच्या खोडीपासून जर एखादी बोट जर बनवलेली असेल तर त्याला मोनोक्सिलॉन म्हणतो, हे लक्षात ठेवा. दिस वर्ड इज रेअर, दॅट्स वाय इट कॅन ऑल्सो बी आस्क्ड, सो प्लीज रिमेंबर दॅट. पुढचा जो शब्द आहे तो मोनोझिगॉटिक. मोनोझिगॉटिक म्हणजेच काय की डेव्हलपिंग फ्रॉम वन फर्टाइल्ड एग म्हणजेच काय की एकाच एगपासून जन्माला आलेलं जे हे असतं समजा विकसित होणारं जे काही गोष्ट असते त्याला मोनोझिगॉटिक असं म्हणतो. मोनोझिगॉटिक. अगेन द वर्ड इज फ्रॉम बायोलॉजी तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर. आता तुमची भाषा म्हणतोय कारण का मी कॉमन म्हणण्यासाठी, असं नाही आहे की तुमची माझी भाषा वेगळी आहे. आय एम टॉकिंग अबाउट इंग्लिश आणि मी मराठीतून शिकवतो हे विसरू नका. सो म्हणू नका की आपली आणि तुमची भाषा वेगळी आहे. मोनोविजन. आता मोनोविजन म्हणजेच काय? जसं हेडफोनचं सांगितलेलं की काही दिवसांनंतर चायनाचा हेडफोन तुटतो आणि एकाच कानातून ऐकू येतं, तसं मोनोविजन म्हणजेच काय की काही कालांतराने काय होतं की एखाद्या माणसाला एखाद्या डोळ्याने कमी दिसतं, किंवा म्हातारे माणूस जर असेल समजा डोळ्याचं ऑपरेशन झालं, किंवा एखादा डोळा जर खूप चांगलं काम करत नसेल किंवा दृष्टी जर राहिलेली नसेल तर त्याला आपण मोनोविजन म्हणतो. मोनोविजन म्हणजे दोन डोळे आहेत परंतु एकाच डोळ्यातून चांगलं दिसतं किंवा एकाच डोळ्याने विजन करता येतं, त्यावेळेस त्याला आपण मोनोविजन म्हणतो. एका डोळ्याची दृष्टी दोष सुधारणे. मोनोविजन. करेक्शन फॉर वन आय ओनली. आता मोनोविजन हा शब्द मी सांगितलं तसा तर आहेच, परंतु त्याचा मुळात इथे अर्थ काय सांगितला त्यांनी की मोनोविजन म्हणजेच काय की दोन्ही, आपण ज्यावेळेस चष्मा लागतो त्यावेळेस दोन्ही डोळ्यांसाठी कधी कधी लागतो आणि कधी कधी एका डोळ्यासाठी लागतो, आणि कधी कधी एका डोळ्याचं निवारण केलं जातं, कधी कधी दोन डोळ्याचं. त्याला मोनोविजन म्हणतो. लेन्स कार्टवाले तुम्हाला तिथे गेले सांगतीलच आहे.
पुढे मोनोमियल. मोनोमियल म्हणजेच काय की अगेन हा शब्द बीजगणित आणि भूमितीमधला आहे आणि मॅथचा माझा काही संबंध नाही. सो प्लीज डोंट आस्क मी व्हॉट इट इज. आय कॅन टेल यू द वर्ड ओनली. एकपदी. एकपदी म्हणजेच काय की पद म्हणजे तिथे डेजिग्नेशन नाही, पंतप्रधानाचं पद, शिक्षकाचं पद असं पद नाही. एकपदीमध्ये ते गुणिले बिनिले काय जे असतं समजा वर्गमूळ वगैरे त्यानुसार तो शब्द आहे. एखाद्या मॅथच्या शिक्षकाला विचारा किंवा तुम्ही बघा. मोनोमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन विथ वन टर्म. वन टर्मच्या बाबतीत जो असेल का त्याला मोनोमियल म्हणतो. So that was the last root word that was made from mono, which means single. आता मोनो या शब्दाचा अर्थ परत एकदा काय होतं, एक किंवा सिंगल किंवा अलोन. आता तिघांचा अर्थ काय होतो, एकटा किंवा एक या शब्दाचे. तर मग मोनो म्हणजे एक आणि मोनोशी रिलेटेड जे जे काही शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवा आणि याच्यावरती काही जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आपण लवकरच पाहणार आहोत. वन्स वी आर डन विथ ऑल द रूट वर्ड्स दॅट सिग्निफाय अ नंबर. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण 2 रूट वर्ड पाहिले ज्याचा अर्थ काय होता तर एक होता. ते 2 रूट वर्ड कुठले तर मोनो आणि युनी. आता मोनो आणि युनीचा अर्थ काय होतो, एक होतो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठला रूट वर्ड्स पाहणार आहोत, असे रूट वर्ड्स पाहणार आहोत ज्याचा अर्थ काय होतो, अर्धा होतो. अर्धा म्हणजेच काय, हाफ. मग ते कुठले कुठले तर हेमी आहे, डेमी आहे आणि सेमी आहे. या तिघांपैकी तुम्ही जर रूट वर्ड्स कुठला जर ऐकला असेल तर तो आहे सेमी. आता सेमी म्हणजेच का तर आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस 2-3 प्रकार होते त्याच्यामध्ये. एक होतं इंग्लिश मीडियम होतं, पुन्हा होतं सेमी होतं आणि एक होतं मराठी मीडियम. सेमी मध्ये काय होतं तर बाबा काही शब्द काही विषय तुम्हाला इंग्लिशमध्ये असायचे आणि काही विषय तुम्हाला मराठीमध्ये असायचे, त्याला आपण सेमी म्हणतो. म्हणजेच काय की सेमी इंग्लिश म्हणजेच काय की ते पूर्णपणे मराठीत नाही आणि पूर्णपणे इंग्लिशमध्ये पण नाही. काही विषय मराठीत आणि काही विषय इंग्लिशमध्ये. मग सेमी म्हणजेच काय की अर्धे विषय मराठीत आणि अर्धे विषय इंग्लिशमध्ये, त्याला आपण सेमी इंग्लिश म्हणतो. मग सेमी पासून आणि हेमी पासून आणि डेमी पासून कुठले कुठले शब्द बनलेले आहेत तर आपण पहिला शब्द पाहूयात सेमी. आता सेमी अॅन्युअल हा शब्द पहिला आहे जो की सेमी या रूट वर्ड पासून बनलेला आहे. आता सेमी अॅन्युअल म्हणजेच काय, अॅन्युअल म्हणजेच काय की वार्षिक, एखादी गोष्ट वर्षात होणारी. मग सेमी अॅन्युअल म्हणजेच काय की 6 मंथली म्हणजेच काय की दर 6 महिन्याला जे होणार असेल किंवा वर्षातून जे 2दा होतं त्याला आपण सेमी अॅन्युअल म्हणू शकतो. वर्षातून 2दा होणार, अकरिंग ट्वाइस अ इयर म्हणजेच काही वर्षातून जी गोष्ट 2दा होते त्याला आपण सेमी अॅन्युअल म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी सर्कल. आता सायकल या शब्दासाठी मी तुम्हाला गोल असं करून दाखवलं, मला जो काही बरोबर जमला नाही, परंतु असा जो गोल आहे त्याला आपण सर्कल म्हणतो. डोकं सर्कल तसं सर्कल नाही, परंतु एखाद्या चौकाला आपण सर्कल म्हणतो बघा. मग सर्कल जे असं असतं आणि ते जे अर्धवट असेल त्याला आपण सेमी सर्कल म्हणू. काय म्हणूयात, सेमी सर्कल. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी कोलन. वेगवेगळे जे हे आहेत विरामचिन्ह जे आहेत समजा नाही का, वेगवेगळे जे पंक्च्युएशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे शब्द आहेत. कुठे कुठे फुल स्टॉप आहे, कुठे कुठे कोमा असतो, कुठे कुठे क्वेश्चन मार्क असतं, कुठे कुठे एक्सक्लेमेशन मार्क असतो आणि कुठे कुठे सेमी कोलन असतं आणि कुठे कुठे हे असतं सेमी कोलन. म्हणजेच काही की एक डॉट असतं आणि 9 सारखं थोडंसं हे केलेलं असतं, त्याला आपण सेमी कोलन म्हणतो. आता असा जो दिसतं ह्याला आपण सेमी कोलन म्हणतो. सेमी कोलन म्हणजेच काय विरामचिन्हच आहे, परंतु कसं आहे, असं आहे, पंक्च्युएशन मार्क आहेत. आपण त्याला आता सेमी कोलनला पण आपण विरामचिन्हामध्येच मोडतो बरं का, त्याला काय स्पेसिफिक नाव नाही. जसं आपण क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क म्हणतो तसं याला आपण सेमी कोलनच म्हणतो. ओके, मराठीमध्ये काय म्हणतो मला माहित नाही, परंतु सेमी कोलन अवतरण चिन्ह वगैरे तसं काहीतरी शब्द असेल. पुढचा जो शब्द आहे सेमी पासून तयार झालेला तो कुठला तर सेमी कॉन्शियस. आता ज्यावेळेस कधी कधी असं होतं की एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखादा माणूस कॉन्शियस असतो परंतु पूर्णपणे कॉन्शियस नसतो, म्हणजे तो त्याला थोडं थोडं कळतं, धुनला नजर आ रहा है असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला आपण सेमी कॉन्शियस म्हणू शकतो. अर्धवट कॉन्शियस असणाऱ्या माणसाला आपण सेमी कॉन्शियस म्हणतो. आता सेमी पासून तयार झालेला पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी फायनल. आता सेमी फायनल हा शब्द तुम्हाला चांगलाच माहिती आहे. जर तुम्ही क्रिकेटचे किंवा फुटबॉलचे किंवा कुठल्याही स्पोर्ट्सचे जर तुम्ही जर हे असाल तर चाहते जर असाल, तुम्हाला रिएलिटी शो जरी आवडत असेल तरी त्याच्यामध्ये सेमी फायनल हा विषय असतोच. सेमी फायनल म्हणजेच काय की द राऊंड बिफोर द फायनल, म्हणजेच काय की फायनल राऊंड व्हायच्या आधीचा जो राऊंड असतो सेमी फायनल, म्हणजे थोडक्यात अर्ध फायनलच, म्हणजे जवळपास फायनलच जे असतं समजा 50% जे फायनल असतं त्याला आपण सेमी फायनल म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी लिटरेट. सेमी लिटरेट, आता लिटरसी म्हणजेच काय की साक्षरता आणि लिटरेट म्हणजेच काय की एखादा माणूस साक्षर म्हणजे कोण, ज्या माणसाला अक्षर काढता येतात, म्हणजेच काय की जो माणूस लिहू शकतो वाचू शकतो त्या माणसाला तुम्ही साक्षर म्हणता, म्हणजे पढा लिखा ज्या माणसाला म्हणतो हिंदीमध्ये. तर मग लिटरेट म्हणजेच काय की शिक्षित माणूस आणि सेमी लिटरेट म्हणजे ज्या माणसाला थोडंसं शिकलंय, 7वी 8वी असं पर्यंत शिकलेलं आहे आणि खूप जास्त शिकलेलं म्हणजे त्याला ग्रॅज्युएट अशा तशा गोष्टी समजा म्हणू शकतो आपण. परंतु अजिबातच न शिकलेल्याला आपण इलिटरेट म्हणणार आणि कामापुरता शिकलेला जो माणूस असेल त्याला आपल्याला सेमी
लिटरेट म्हणू शकतो. म्हणजेच काय की थोडंफार लिहिता वाचता येणारा जो असेल त्याला आपण सेमी लिटरेट म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी रिटायर्ड. सेमी रिटायर्ड म्हणजेच काय की जो माणूस रिटायर्ड आहे परंतु पूर्णपणे रिटायर्ड नाहीये तरी पण तो काम करतोय. ओके. अंशतः निवृत्त. निवृत्त म्हणजेच काय की रिटायर होणे. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी स्किल्ड. स्किल्ड म्हणजेच काय की एखाद्या गोष्टी बाबतीत तुम्ही खूप तरबेज असणे, खूप हुशार असणे आणि खूप कुशल असणे. आणि सेमी स्किल्ड म्हणजेच काय की तुम्हाला मर्यादित आहे, म्हणजे पूर्णपणे खूप जास्त प्रमाणात सुद्धा येत नाही. तुम्ही स्किल्ड आहात परंतु तुम्ही पूर्णपणे स्किल्ड नाही येत, तुम्ही सेमी स्किल्ड आहात. ओके. पुढचा जो शब्द आहे सेमी पासून बनलेला तो म्हणजे कुठला, तर सेमी ॲरिड. सेमी ॲरिड म्हणजेच काय की हा शब्द स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सेमी ॲरिड. हॅव्हिंग लिटल रेनफॉल म्हणजे एखादं कमी पर्जन्य असणारं जे समजा हे असतं, म्हणजे थोडक्यात म्हणजे 50%च पर्जन्य असणारा जर एखादा जर प्रदेश असेल तर त्याला आपण सेमी ॲरिड म्हणू शकतो. कमी पर्जन्य असलेलं, पर्जन्य म्हणजेच पाऊस काळ. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी ॲक्वॅटिक. ॲक्वा म्हणजेच वॉटर. ॲक्वा म्हणले, ॲक्वा हा पण एक रूट वर्ड आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. ॲक्वा म्हणजेच वॉटर. आता वेगवेगळ्या बिस्लरीवरती तुम्ही ॲक्वा हा शब्द पाहिला असेल. जे पाण्याचे जे जार वगैरे असतात त्याचे जे प्लांट असतात त्याला ॲक्वा प्लांट पण म्हणतो समजा. आणि जे लोक जे हे जे असतात समजा नाही की जे पशुपक्षी म्हणजे पाण्यामध्ये राहू शकतात समजा त्याला आपण ॲक्वॅटिक म्हणू शकतो. ॲक्वेरियम असे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर मग सेमी ॲक्वॅटिक म्हणजेच काय की द ॲनिमल ऑर द स्पेसी विच कॅन लिव्ह अंडर वॉटर ऑल्सो अँड ऑन लँड ऑल्सो. जो जमिनीवरती पण आणि पावसात म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा जो राहू शकतो त्याला आपण सेमी ॲक्वॅटिक म्हणू शकतो. आता हा जो आहे बेंडूक दादा, जो पावसात खूप जास्त प्रमाणात आवाज करतो, तो जो आहे तो सेमी ॲक्वॅटिक आहे. म्हणजेच काय की ही कॅन लिव्ह अंडर वॉटर ऑल्सो अँड ऑन लँड ऑल्सो, मग त्याला सेमी ॲक्वॅटिक म्हणतो. आता सेमी ट्रॉपिकल. आता ट्रॉपिकल या शब्दाचा अर्थ होतो काय, ट्रॉपिकल म्हणजेच काय की वातावरण. ओके. तर मग सेमी ट्रॉपिकल म्हणजेच काय की उष्णकटिबंधीय. उष्णकटिबंधीय म्हणजेच काय की पार्शियली ट्रॉपिकल. आता उष्णकटिबंधीय, उष्ण म्हणजेच काय की हीट वातावरण मध्ये जे असतं समजा त्याला म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी डिटॅच्ड. सेमी डिटॅच्ड म्हणजे आता डिटॅच म्हणजे एखादा माणूस डिटॅच राहतो एखाद्या बाबतीत, आणि सेमी डिटॅच. आता सेमी डिटॅच इथे हा जो शब्द आहे तो घराशी संबंधित जोडलेला आहे. आंशिक जोडलेले घर म्हणजेच काय की थोडक्यात जोडलेले घर. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमीटोन. टोन म्हणजेच तुम्हाला माहित आहे सूर. मला तुझ्या बोलण्याचा टोन अजिबात आवडला नाही, मला त्याची रिंग टोन खूप आवडली. रिंग म्हणजे वाजणे, टोन म्हणजे तसं. बघा म्हणजे शब्दांची तोडफोड केली तर समजतं गोष्टी. ओके. मग सेमीटोन म्हणजेच काय की संगीतातील अर्धा सूर. सा रे ग म प ध नि सा म्हणण्यापेक्षा सा रे ग म चारच जे घेतले समजा तुम्ही त्याच्यामध्येच त्याला आपण सेमीटोन म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे सेमी कंडक्टर. कम्प्युटर सायन्स मधला तो शब्द आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर मध्येच काय की कंडक्टर म्हणजेच काय की जो आपला एसटी मधला असतो तो कंडक्टर नाही. कंडक्टर म्हणजे वाहक. आता तिथे पण त्याचा अर्थ जवळपास तसाच होतो. वाहक म्हणजे एखादी गोष्ट इथून तिकडे घेऊन जातं. तसंच करंट पण काय करतं, कंडक्टर काय करतं, सेमी कंडक्टर काय करतं की करंट जो आहे ते इथून तिकडे कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करतोय. तर मग सेमी कंडक्टर. आता सिलिकॉन जे असतं, सिलिकॉन चिप्स असतात अशा, त्याला आपण सेमी कंडक्टर पण म्हणू शकतो. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये अंशतः विद्युत चालक पदार्थ. म्हणजेच काय की एकदम शुद्ध मराठीत अजून कॉम्प्लिकेटेड होतं ते, परंतु त्याच्यामध्ये थोडीशी लाईट आहे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो सेमी परमिएबल. सेमी परमिएबल म्हणजेच काय की असा जो बायोलॉजी मधला शब्द आहे आणि एखादीच गोष्ट पलीकडे पार होऊ शकते अशा ज्या गोष्टी असतात त्याला सेमी परमिएबल म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी पासून तयार झालेला. आता सेमी, डेमी आणि हेमी या तिन्ही शब्दाचा रूट वर्डचा अर्थ काय होतो, तर अर्ध होतो. आता आपण सेमी याचे शब्द पाहिले, आता आपण डेमी या रूट वर्ड्स पासून तयार झालेले शब्द पाहूयात. आता डेमी या शब्दापासून तयार झालेला पहिला रूट वर्ड कुठला, तर डेमी गॉड. आता गॉड म्हणजे देव, आणि डेमी गॉड म्हणजेच काय की तो माणूस देव पण आहे आणि दानव पण आहे, त्याला आपण डेमी गॉड म्हणतो. आता डमी हा शब्द वापरला जातो बरं का, डमी, परंतु तो डमी म्हणजे नकली असा त्याचा अर्थ, परंतु हा जो आहे तो आहे डेमी आहे, डमी नाहीये. डमी म्हणजेच काय नकली म्हणू शकतो, परंतु डेमी म्हणजेच काय की अर्धा. तर मग डेमी गॉड म्हणजेच काय, अ बिईंग हु इज पार्टली डिवाइन. डिवाइन म्हणजेच काय किंवा दैवी असणार. ओके, म्हणजे देवासारखंच अर्ध देव असलेलं दैवी अस्तित्वाला आपण काय म्हणतो, डेमी गॉड. पुढचा जो आहे तो शब्द आहे डेमिमॉन्ड. डेमिमॉन्ड म्हणजेच काय की इट इज अबाउट अ टाइप ऑफ पीपल. म्हणजेच काय की सन्माननीय समाजाच्या काठावरचे जे लोक आहेत त्याला डेमिमॉन्ड म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी अर्ज. डेमी अर्ज म्हणजेच काय की
निर्माता म्हणजे थोडक्यात सृष्टीचा निर्माता जेवढेच म्हणतो त्यावेळेस त्या माणसाला क्रिएटर किंवा सृष्टीचा निर्माता किंवा नाही की सगळ्या गोष्टी निर्माण केलेला जो माणूस आहे त्या माणसाला आपण डेमिअर्ज म्हणू शकतो. तत्वज्ञानात तो शब्द वापरला जातो. डेमिटास इज अ टाईप ऑफ कॉफी. कॉफीचा एक प्रकार आहे. अ स्मॉल कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी. शी ऑर्डर्ड अ डेमिटास ऑफ एस्प्रेसो. एस्प्रेसो ओके. आता एस्प्रेसो हा कॉफीचा प्रकार आहे आणि डेमिटास म्हणजेच काय की अ स्ट्रॉंग कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी. कॉफीचा जो कप असतो त्याला आपण डेमिटास म्हणतो. कप म्हणजे तो फिजिकल कप नाही. इट इज अ टाईप ऑफ कॉफी. पुढचा जो शब्द आहे डेमी पासून बनलेला तो आहे डेमिल्यून. डेमिल्यून हा शब्द महाराष्ट्रीयन लोकांना जास्त प्रमाणात माहित असणं गरजेचं आहे. चतकोर किंवा चंद्रकोर जे म्हणतो आपण चतकोर म्हणजेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण हे लिहित असतो म्हणजे नाही का की चतकोर जे आपण हे करत असतो कपाळावरती जे काढत असतो समजा शिवजयंतीच्या दिवशी वगैरे नाही का त्याला आपण डेमिल्यून म्हणतो इंग्लिशमध्ये. अर्धचंद्राकृती आकार असा जो चंद्राचा जो आकार आहे का अर्धा त्याला आपण इंग्लिशमध्ये डेमिल्यून म्हणतो. जसं ऍपलचं कसं अर्ध खाल्लेलं असतं बघा तसं चंद्राचा जे अर्ध भाग जो असतो त्याला आपण डेमिल्यून म्हणतो इंग्लिशमध्ये. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजेच जग आणि डेमी वर्ल्ड. डेमी वर्ल्ड अंडरवर्ल्ड जे असतं त्याला आपण म्हणतो. डेमी वर्ल्ड म्हणजेच अंडरवर्ल्ड. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी पॉर्शन. पॉर्शन म्हणजेच काय की विशिष्ट भाग आणि डेमी पॉर्शन म्हणजेच काय की विशिष्ट भागाचा अर्धा भाग. जसे की काय ही पूर्ण प्लेट आहे. पूर्ण प्लेटमध्ये इथून तुम्हाला क्लिअर दिसत असेल प्लेटमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे तुम्हाला खाण्यासाठी आणि प्लेटमध्ये काहीच नाही ठेवलेलं आहे तसं ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमी वोल्ट. वोल्ट या शब्दाचा अर्थ वोल्टेज वगैरे जसं म्हणतो तसं पण होतो समजा. आणि हा जो वोल्ट आहे तो फेन्सिंग नावाचा एक प्रकार असतो बहुतेक ते स्पोर्ट्स आहे कुठला तरी त्याच्यामध्ये जो असा जो सर्कल असतो त्याला आपण डेमी वोल्ट म्हणतो. पुढचा जो रूट वर्ड आहे तो आहे हेमी ज्याचा अर्थ सुद्धा काय होतो हाफ एखादी गोष्ट अर्धवट आहे. हेमी पासून तयार झालेला शब्द कुठला तर हेमिस्फेअर. आता स्पेअर म्हणजेच काय की एखादं भाग जसं पर्यावरण मध्ये वरण म्हणतो. वरण म्हणजे काय खायचं वरण नाही. वरण म्हणजे तो जो लेअर असतो त्याला आपण स्पेअर म्हणतो किंवा विशिष्ट भाग जो असतो त्याला आपण स्पेअर म्हणतो वातावरणामध्ये. जसं की ऍटमॉस्फिअर हा शब्द आहे ओके. तसंच मग आता हेमिस्फेअर आता ते स्टेटोस्फेअर वेगवेगळे स्पेअर असतात बघा ते ओझोन वायू कुठे कुठे असतो अशा तशा पद्धतीमध्ये स्पेअर असतात बघा. स्टेटोस्फेअर वगैरे काहीतरी नावाचा प्रकार आहे. मग स्पेअर म्हणजे भाग समजा एखाद्या गोष्टीचा. तर हेमिस्फेअर म्हणजेच काय की हाफ ऑफ द अर्थ ऑर द स्पेअर म्हणजेच काय की पृथ्वीचा किंवा गोळ्याचा अर्धा जो भाग असतो त्याला आपण हेमिस्फेअर म्हणतो. म्हणजेच काय की ही झाली आपली पृथ्वी सर्कल आहे ओके. तर मग अर्धी जी पृथ्वी आहे त्याला आपण हेमिस्फेअर म्हणू शकतो. पुढचा जो आहे तो आहे हेमिसायकल. आता हेमिसायकल म्हणजेच काय की अर्धी सायकल असं नाही. जसं युनिसायकलचा अर्थ एकच चाक जसं होतो तसं हेमिसायकलचा अर्थ तसा होत नाही. हेमिसायकलचा अर्थ जास्त प्रमाणात सिटिंग पोझिशन मध्ये वापरला जातो. म्हणजेच काय की मोठमोठ्या ज्या युनिव्हर्सिटीज असतात तिथे लेक्चरर जो असतो तो कुठेतरी शिकवत असतो आणि जे विद्यार्थी असतात ते वेगळे एक असा शेप बनलेला असतो. असा जो शेप बनलेला आहे का तशा शेपमध्ये विद्यार्थी भरलेले असतात आणि तो माणूस तिथे शिकवत असतो. समजा इंटरव्ह्यूला पण जास्त प्रमाणात असंच असतं. समजा इथे माणूस बसलेला आणि असं असतं समजा त्याला आपण हेमिसायकल म्हणू शकतो. अर्धवर्तुळाकार सभागृह एकदम शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर. पुढचा जो शब्द आहे तो आहे हेमिस्टिक. हेमिस्टिक म्हणजेच काय की जे कविते असतात कविता जी असते समजा कविता म्हणजे मुलीचं नाव नाही. कविता म्हणजे चारोळी असं तसं म्हणतो का समजा नाही की यांची कविता त्यांची कविता कवी असं सांगता आहेत कवीचं असं म्हणणं आहे त्याच्यामधली ती कविता. तर एक्झाम्पल वर्स म्हणजेच काय की पूर्ण असा 3-4 ओळीची कविता आणि त्याची अर्धी ज्या ओळी असतात त्याला हेमिस्टिस म्हणू शकतो किंवा हेमिस्टिक पण म्हणू शकता तुम्ही. पुढचा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे बायोलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा आणि हा शब्द विचारला पण जाऊ शकतो. आता हे जे सगळे जे शब्द आपण रूट वर्ड्स इन इंग्लिश पाहतोय का त्याच्यामध्ये काही शब्द जे आहेत ते जास्त प्रमाणात विचारले जातात बिकॉज ऑफ देअर कॉम्प्लेक्सिटी अँड डिफिकल्टी लेवल. काही जे शब्द असतात ते फक्त शब्दावरतीच कळून जातात त्यांचा अर्थ. इंग्लिशची म्हणजे ती चांगली गोष्ट आहे की बाबा काही शब्द तुम्हाला त्या शब्दावरूनच कळून जातात की असं आहे. जसं काय हेमी आणि सायकल. जसं आता हेमी सायकल नाही करणार परंतु बाय आणि सायकल जसं म्हणतो बायसिकल हा शब्द कळू शकतो. बाय म्हणजे 2 आणि सिकल म्हणजे सायकल म्हणजे सिकल तसं बायसिकल असं. परंतु तुम्हाला बाय या शब्दाचा अर्थ 2 होते हे माहित पाहिजे. त्यासाठी माझं चॅनल तुम्हाला फॉलो करावं लागेल. पुढचा जो शब्द आहे तो आहे हेमिप्लिजिया. हेमिप्लिजिया म्हणजेच काय की अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजेच काय की बायको नाही. अर्धांगिनी म्हणजेच काय की माणसाचं पूर्णपणे बॉडी काम करत नाही अर्धीच बॉडी काम करते. समजा पॅरालिसिस नावाचा प्रकार असतो बघा. पॅरालिसिस ऑफ वन साइड ऑफ बॉडी. पॅरालिसिसला काय म्हणतो आपण हेमिप्लिजिया.
शरीराच्या एका बाजूचा जो लकवा असतो, लकवा मारलाय असं तसं म्हणतो समजा, म्हणजेच काही की पूर्णपणे त्या माणसाचं शरीर काम नाही करत आहे, ओनली हाफ पार्ट ऑफ हिज बॉडी और हर बॉडी इज वर्किंग अँड दॅट थिंग इज कॉल्ड हेमिप्लिजिया. आता हेमिप्लिजिया इज अ मेडिकल वर्ड and here we come to the end. So we'll be meeting in the next video. Root words in English या सिरीज मध्ये आपण कुठले शब्द पाहतोय, तर आपण असे रूट वर्ड्स पाहतोय ज्याचा अर्थ एक, अर्धा, दोन असं काहीतरी होतं, म्हणजेच काय की द रूट वर्ड्स दॅट सिग्निफाय अ नंबर. म्हणजे तर आता आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये युनी आणि मोनो हे दोन रूट वर्ड्स पाहिले, ज्या दोघांचाही अर्थ एक होतो. आज आपण असा रूट वर्ड्स पाहणार आहोत ज्याचा अर्थ दोन होतो, तो म्हणजे कुठला, तर डाय. आता डाय या रूट वर्डचा अर्थ काय होतो, दोन होतो. आता तुम्हाला डाय या रूट वर्डचा अर्थ दोन होतो हे सांगण्यासाठी तुम्हाला लहानपणापासूनच विज्ञानामध्ये जो एक शब्द आपण खूप जास्त प्रमाणात ऐकला तो म्हणजे कुठला, तर कार्बन डायऑक्साईड, CO2 असा नावाचा एक प्रकार होता. म्हणजेच काय की कार्बन डायऑक्साईड. आता डायऑक्साईडची स्पेलिंग कशी होती, तर डाय ऑक्साईड असं होतं समजा. तर मग डाय म्हणजे दोन आणि ऑक्साईड म्हणजे ते ऑक्साईड समजा, नाही काय की ते सायन्स मधला शब्द समजा, ॲटोम वगैरे काय काय वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु डाय या शब्दाचा, डायऑक्साईड या शब्दाचा अर्थ काय आहे की टू ऑक्साइड्स असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो डाय या शब्दाचा अर्थ काय होतो, मग दोन. डाय या शब्दाचा अर्थ काय होतो, दोन. तर आपण घेऊयात डाय या शब्दापासून कुठले कुठले शब्द बनलेले आहेत जे की इंग्लिशमध्ये तुम्हाला माहित असणं गरजेचं इन ऑर्डर टू पास इन दी एक्झाम्स. बघूयात डाय या रूट वर्ड्स पासून इंग्लिशमध्ये कुठले कुठले शब्द आहेत. तर पहिला जो शब्द आहे तो आहे डायआर्की. आता मी तुम्हाला मोनार्की हा एक शब्द शिकवला ज्यावेळेस आपण मोनो हा शब्द शिकत होतो. मोनो या शब्दाचा अर्थ होतो एक. मग मोनार्की म्हणजेच काय की एकाच माणसाने चालवलेले जे शासन असतं त्याला आपण मोनार्की म्हणतो. आर्की हा जो शब्द आहे कुठला, ARCHY. आर्की या शब्दाचा अर्थ मुळात, आता हा पण रूट वर्डच आहे. आता आर्की या शब्दाचा मुळात अर्थ काय होतो की गव्हर्नमेंट किंवा शासन. आता आर्किटेक्चर म्हणत असताना त्याचा अर्थ तसा होत नाही हे लक्षात ठेवायचं. परंतु आर्की या शब्दाचा जास्तीत जास्त करून अर्थ काय होतो, तर गव्हर्नमेंट किंवा शासन होतं. आता डायआर्की ज्यावेळेस आपण म्हणतोय DIARCHY, मग डायआर्की म्हणजे काय, डायआर्की म्हणजेच काय की गव्हर्नमेंट नाही काय की जिथे दोन माणसं रूलर आहेत. म्हणजेच काय की आता तुम्ही इथे या पिक्चर मध्ये बघताय की देर आर टू पीपल सिटिंग टुगेदर. प्रकारचं शासन ज्या देशामध्ये असतं किंवा ज्या कंट्रीमध्ये असतं जिथे दोन राज्यकर्ते असू शकतात, त्या प्रकारच्या राज्याला किंवा ते जे शासन पद्धती असते त्याला डायआर्की म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो, डायआर्की. डाय म्हणजे दोन आणि आर्की म्हणजे गव्हर्नमेंट. पुढचा जो शब्द आहे तो आहे डायॲटॉमिक. आता ॲटॉम तुम्हाला माहितच आहे समजा, अणु. आणि डायॲटॉमिक म्हणजेच काय की कन्सिस्टिंग ऑफ टू ॲटम्स, त्याला ॲटम म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरा जो शब्द आहे तो आहे डायबेसिक. अगेन दिस वर्ड इज अगेन फ्रॉम सायन्स. हॅव्हिंग टू रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स. हायड्रोजन मधले जे ॲटम्स असतात त्याचे दोन असणारे, रिप्लेसेबल असणारे जे असतात त्याला डाय बेसिक हा शब्द वापरला जातो. तर द रूट वर्ड डाय यापासून बनलेला दुसरा जो शब्द आहे तो आहे डायडॅक्टिल. आता डायडॅक्टिल कशाला म्हणतो, तर अशा प्रकारचा स्पेसिस ज्याला दोन बोट आहेत, फक्त दोनच बोट आहेत किंवा दोन हे आहेत म्हणजे पायाची बोट आहेत, म्हणजेच काही हाताची किंवा दोन बोट किंवा पायाची दोनच बोट असलेला जो काही स्पेसिस असतो. आता युजली जो ऑस्ट्रिच असतो ज्याला आपण बहुतेक शामृग म्हणतो, त्यालाच असं प्रकारचं हे असतं. म्हणजेच काय की त्याला काय पाच बोट आपल्यासारखं काय पाच बोट असं म्हणजे 10 बोट किंवा पायाचे 10 हाताचे 10 असं नसतं. त्याला दोनच बोट असतात समजा, नाही की त्या दोनच गोष्टीच्या माध्यमातून तो चालत वगैरे असतो. मग अशा जे प्रकारचे जे प्राणी असतात का त्याला आपण डिस्क्राईब ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय म्हणतो, त्याला डायडॅक्टिल. आता डायडॅक्टिलच्या संदर्भात तुम्हाला माणसामध्ये जर बोलायचं झालं तर ऋतिक रोशन तुम्हाला माहितीच आहे की त्याला बाबा 5 पेक्षा जास्त बोट आहेत. म्हणजेच काय की त्याचा जो अंगुठा जो आहे तो एक एक्स्ट्रा आहे. म्हणजेच काय की त्याला एक एक्स्ट्रा अंगुठा आहे. मग अशा माणसाला काय म्हणूयात, तर अशा माणसाला पॉलीडॅक्टिल म्हणतो. काय म्हणतो, पॉलीडॅक्टिल. आता पॉलीडॅक्टिल म्हणजेच काय, डॅक्टिल म्हणजेच काय की बाबा जास्त बोट असणं आणि पॉली म्हणजे जास्त. ओके, आता पॉली या शब्दाचा अर्थ 2 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त असं होतो. मग ज्यावेळेस एखाद्या प्राण्यामध्ये आपण बोलतोय 2 बोट आहेत, फक्त 2च बोट आहेत किंवा 2 हाताची बोट आहेत किंवा 2 पायाची बोट आहेत, त्यावेळेस त्याला डायडॅक्टिल म्हणतो. आणि ज्यावेळेस माणसांमध्ये एखादं बोट एक्स्ट्रा असतं जसे की ऋतिक रोशनला आहे, त्यांना आपण काय म्हणतो, पॉलीडॅक्टिल. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे डायकॉटोमी. डायकॉटोमी म्हणजेच काय की डिव्हिजन ऑफ समथिंग इनटू 2 पार्ट्स. एखाद्या गोष्टीचं विभाजन ज्यावेळेस 2 गोष्टीमध्ये केलं जातं त्यावेळेस त्याला डायकॉटोमी म्हणतो. आता डायकॉटोमी हा जो शब्द आहे तो इथे झाडांना वेगवेगळं करण्याच्या बाबतीत पण यूज केला जातो आणि युजली हा सोशल सायन्सेसमध्ये, लिटरेचरमध्ये सुद्धा हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जातो. डायकॉटोमी म्हणजेच काय की 2 गोष्टीमध्ये विभाजन सांगण्यासाठी, 2 गोष्टीमधला डिफरन्स सांगण्यासाठी डायकॉटोमी किंवा द डायकॉटोमी बिटवीन द रिच पीपल अँड द पुअर पीपल असं म्हणण्यासाठी, म्हणजे दोन्ही गोष्टीमधला फरक सांगण्यासाठी डायकॉटोमी हा शब्द वापरला जातो.
पुढचा जो शब्द आहे तो आहे डिक्लिनियस. आता डिक्लिनियस कशाला म्हणतो, तर डिक्लिनियस म्हणजेच काय की हॅव्हिंग सेपरेट मेल अँड फिमेल फ्लावर्स. आता फ्लावर्स जे असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात, मेल आणि फिमेल पण असू शकतात. ओके, सो असे जे असतात त्याला आपण डिक्लिनियस म्हणतो. म्हणजे डिक्लिनियस हॅव्हिंग सेपरेट मेल अँड फिमेल फ्लावर्सला आपण डिक्लिनियस म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज डायसिकल. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला युनी ज्यावेळेस शिकवत असतो का, युनी ज्यावेळेस शिकवत होतो किंवा बाय हा जो आपण पुन्हा शिकणार आहे रूट वर्ड, ज्याचा अर्थ सुद्धा दोनच होतो, त्यासोबत हा शब्द खूप जास्त प्रमाणात आहे. तो म्हणजे कुठला, तर सायकल. कुठला शब्द, सायकल. आता आपण ज्याला सायकल म्हणतो का युजली, तो सायकल शब्द नसून तो बायसिकल शब्द आहे. त्याच्या समोर बी आणि आय आहे आणि तो पूर्ण शब्द बायसिकल आहे. आता नुसतं सायकल म्हणत असताना आपण सायकल म्हणतो, परंतु ज्यावेळेस त्याला बी आय जोडलेलं असतं त्यावेळेस त्याला बायसिकल म्हणतो, बायसायकल म्हणत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता डायसिकल म्हणजेच काय की ज्याला आपण बायसिकल म्हणतो का, ज्याला आपण सायकल म्हणतो लेमॅनच्या लँग्वेजमध्ये, त्यालाच आपण डायसिकल पण म्हणतो आणि बायसिकल पण म्हणतो. त्यांचे मुळातले शब्द कुठले आहेत, डायसिकल आणि बायसिकल, ज्याचा अर्थ जे आपण सायकल चालवतो तो होतो. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. तर द रूट वर्ड डी पासून तयार झालेला दुसरा शब्द म्हणजे कुठला, तर डायगॅमी. आता गॅमी हा जो शब्द आहे तो पण एक रूट वर्डच आहे. गॅमी या शब्दाचा अर्थ होतो मॅरेज. काय होतो, मॅरेज. आता पुढे तुम्ही बघणारच आहेत की बाबा डायगॅमी बायगॅमी काय असतं, पॉलिगॅमी काय असतं. मग डायगॅमी आणि बायगॅमी या दोघांचा अर्थ होतो की दोन बायका असणं, आणि पॉलिगॅमी म्हणजेच काय की बाबा तीन किंवा चार, समजा नाही की दोन पेक्षा जास्त किंवा एक पेक्षा जास्त जर असेल तर आपण त्यांना तसं म्हणतो. ओके, सो डायगॅमी म्हणजेच काय की एखाद्या माणसाचं जर दुसरं लग्न जर झालं असेल तर त्याला तुम्ही डायगॅमी हा शब्द वापरू शकता. किंवा वेन अ पर्सन इज मॅरिड ट्वाइस, म्हणजे दोघांचा अर्थ जवळपास सेमच आहे की दोन लग्न किंवा दुसरं लग्न ज्यावेळेस झालेलं असेल त्यावेळेस त्याला डायगॅमी म्हणतो. डाय म्हणजे दोन आणि गॅमी म्हणजे मॅरेज. द नेक्स्ट वर्ड इज डायगॅस्ट्रिक. डायगॅस्ट्रिक म्हणजेच काय की हॅव्हिंग टू बेलीज. आता गॅस जो म्हणतो पोटात गॅस वगैरे झाली म्हणतो, समजा नाही काय की पोटाच्या बाबतीत जे काही जेवढं काही बोलत असतो तेवढेच गॅस्ट्रिक म्हणतो समजा. आता गॅस्ट्रिक हा जो शब्द आहे तो पोटाच्या बाबतीत असतो, लक्षात ठेवायचं. डायगॅस्ट्रिक म्हणजेच काय की डाय मीन्स टू आणि गॅस्ट्रिक मीन्स तसं, म्हणजेच काय की हॅव्हिंग टू बेलीज किंवा काय द्विपोटी स्नायू, दोन पोटी असलेला जो स्नायू असतो त्याला आपण डायगॅस्ट्रिक म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज डायग्लॉट. डायग्लॉट म्हणजेच काय की डाय म्हणजे दोन आणि ग्लॉट म्हणजे लिहिणे. आता म्हणजेच काय की एखाद्या भाषेत लिहिणे. ग्लॉट म्हणजे मुळात ग्लॉट या शब्दाचा अर्थ ग्लॉटल होतो. ग्लॉटल म्हणजेच काय की जो हे असतो का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडम ॲपल म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपण बोलतो ना, समजा बोलत असताना ते इथे व्हायब्रेट होत असतं समजा, त्याला आपण ग्लॉटल म्हणतो बरं का खरं तर. परंतु डायग्लॉट जर म्हणलं तर एखादी गोष्ट ज्यावेळेस दोन भाषेमध्ये लिहिली जाते त्यावेळेस त्याला आपण डायग्लॉट म्हणतो. म्हणजेच काय की हॅलो इंग्लिशमध्ये आणि आयोला हे स्पॅनिशमध्ये म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज डायग्राफ. आता डायग्राफ कशाला म्हणतो की असे एखादा साऊंड, असे एखादे शब्द जे की दोन शब्द एकत्रित, दोन साऊंड, दोन अक्षरे एकत्रित येतात इन ऑर्डर टू रिप्रेझेंट अ साऊंड. म्हणजेच काय की हा जो आहे श, हे दोन शब्द आहेत, यस आणि यच आहेत. शच्या माध्यमातून असं जो शब्द म्हणतो तो रिप्रेझेंट होतोय. जसं की काय, आता इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेमध्ये टीएच पीएच आर ए, म्हणजे नाही का आता हा जो डायग्राफ मधला जो पीएच आहे किंवा पुन्हा त्याच्यानंतर एस एच आहे, पुन्हा थिंक मधला टीएच आहे, असे जे शब्द असतात त्यांना डायग्राफ म्हणतो इंग्लिशमध्ये, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा शब्द आहे डिलेमा. आता डिलेमा कशाला म्हणतो, तर डिलेमा म्हणजेच काय एक द्विधा मनस्थिती. म्हणजेच काय की मी हे करू ते करू, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता, अशा मनस्थितीमध्ये असता त्यावेळेस त्याला डिलेमा म्हणतो. आता तुम्ही नटसम्राट पाहिलाच असेल नाना पाटेकरचं, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे जगावं की मरावं हाच प्रश्न आहे. म्हणजे जगावं का मरावं, म्हणजेच काय की नाना पाटेकर इज स्टक बिटवीन टू, म्हणजे टू चॉईसेस, वेदर ही शुड बी डाईंग और वेदर ही शुड बी लिव्हिंग. म्हणजेच काय की त्यांनी जगायला पाहिजे किंवा मरायला पाहिजे. मग अशा पद्धतीचा जो डिलेमा असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये डिलेमा म्हणतो, पण मराठीमध्ये त्याला द्विधा मनस्थिती म्हणतो. द्विधा मनस्थिती म्हणजेच काय की मला हे करावं ते करावं ते कळत नाहीये. ओके, पुढचा जो शब्द आहे तो डिलोक्युलर. डिलोक्युलर म्हणजेच काय की हॅव्हिंग टू चेंबर्स. अगेन द वर्ड इज फ्रॉम बॉटनी, सायन्स अँड ऑल थिंग्स. द नेक्स्ट वर्ड इज डायमॉर्फिक. आता डायमॉर्फिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. डायमॉर्फिक हा शब्द महत्वाचा, त्याचं कारण असं की डाय म्हणजे दोन, जसं आपण रूट मध्ये पाहतोच आहे, आणि मॉर्फिक, मॉर्फ या शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे, तुम्हाला मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये माहित असणं. मॉर्फ या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा फॉर्म. एखाद्या गोष्टीचं फॉर्म, फॉर्म म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरतो तो फॉर्म नाही. फॉर्म म्हणजेच काय की बाबा एखाद्या गोष्टीचं शेप जे असतं समजा. आता तुम्ही एआयच्या माध्यमातून तुम्ही असे फोटोज व्हायरल झालेले बघितले असतील की बाबा रश्मिका मंदिनाचा फोटो अशा पद्धतीने कुणीतरी व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये
तिचा चेहरा आहे आणि बॉडी कुणाची तरी वेगळीच आहे, असं जे केलेलं असतं. समजा फोटोजचे जे मॉर्फिंग केलं असतं, म्हणजेच काय की कुठेतरी चेहरा कोणाचा तरी जोडला जातो आणि खाली शरीर जे असतं ते कुठल्या तरी वेगळ्या माणसाचं असतं आणि शरीर हे करत असताना डिस्टॉर्ट केलेलं असतं. म्हणजेच काय की डिस्टॉर्ट केलेले तुकडे नाही करत, परंतु कॅरेक्टरचे तुकडे करून टाकतात त्या फोटोच्या माध्यमातून. त्याला जे म्हणतो त्याला मॉर्फ्स, काय म्हणतो, मॉर्फ्स म्हणतो. मॉर्फ्स म्हणजेच काय की फोटो, कुणाचा तरी फोटो आहे आणि कुणाचं तरी शरीर आहे, मग एका माणसाच्या शरीराला तुम्ही ज्यावेळेस फोटो चिटकवताय त्याला आपण मॉर्फ असं म्हणतो. आणि डायमॉर्फिक हा जो शब्द आहे इथे तो असा आहे हॅव्हिंग टू फॉर्म्स, म्हणजेच काय की वन फॉर्म 1 आणि फॉर्म 2, म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला दोन फॉर्म जर असतील तर त्याला डायमॉर्फ म्हणतो. परंतु मॉर्फ हा शब्दाचा अर्थ फॉर्म किंवा शेप होतो, हे लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट वर्ड इज डायमीटर. आता डायमीटर म्हणजेच काय की डाय म्हणजे दोन आणि मीटर म्हणजे एखाद्या गोष्टीचं मीटर जे असतं. आता मीटर म्हणजे रिक्षा चालकाचा जो मीटर असतो ते वेगळा असतो. समजा मीटर त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं की एवढे पैसे झाले तेवढे पैसे झाले, तो पण एक मीटर असतो. दुसरा एक मीटर असतो जो की पोएट्रीमध्ये वापरला जातो, म्हणजेच काय की मेट्रिकल फीट, म्हणजेच काय की बाबा सा रे ग म जसं म्हणतो का तसं डा आणि डम, डा डम ड डम ड डम जसं म्हणतो का काय काय गाण्यामध्ये, तसंच मग बाबा पहिला अक्षर डा आहे आणि दुसरा आहे मग डम, डा डम डा डम. मग अशा प्रकारचे जे गाणे असतात, अशा प्रकारचे जे गोष्टी असतात त्याला आपण डाय मीटर म्हणतो. डाय म्हणजे दोन आणि मीटर म्हणजे मीटर. समजा आता मीटरला मराठी शब्द माहित नाही मला, ओके. आणि डाय जो शब्द आहे, डीआय जो शब्द आहे, त्याला डायचा अर्थ मरणे असं नाही होत. डाय किंवा क्रिकेटमध्ये जे कॅच घेताना ते डाय मारतात ते डाय वेगळं आहे, ते नंतर सांगेल, ओके. द नेक्स्ट वर्ड इज डाय न्यूक्लिअर. आता न्यूक्लिअर म्हणजे तुम्हाला माहित आहे की एकदम छोटी गोष्ट जी असते त्याला आपण न्यूक्लिअर म्हणतो. न्यूक्लिअर हा शब्द मॉडर्न डे मध्ये फॅमिलीजला डिस्क्राईब करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. दोन प्रकारच्या फॅमिलीज असतात, एक असतं जॉईंट आणि दुसरी असते न्यूक्लिअर. जॉईंट म्हणजेच काय की आपण आपले आई वडील आजी आजोबा सगळ्यांसोबत राहतो, आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे कोण, तर मॉडर्न डे मधले जे कपल आहेत, तू आणि मी आणि बस दुनिया गेली तेल लावत, आई वडील जाऊ दे आजी आजोबा जाऊ दे, ओके. त्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो, जिथे फक्त पुरुष आणि स्त्री आणि त्यांचे जे कुटुंब आहे, म्हणजेच काय की मी, माझी बायको आणि माझीच मुलं जर असतील तर त्याला न्यूक्लिअर फॅमिली म्हणणार, आणि मी जर माझ्या आई वडिलांसोबत जर राहत असेल तर त्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणणार, ओके. न्यूक्लिअर, आता डाय म्हणजे दोन आणि न्यूक्लिअर म्हणजे तसं आहे. द नेक्स्ट वर्ड इज डायोड. डायोड म्हणजेच काय की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विथ 2 इलेक्ट्रोलोड्स. आता डायोडला द्विअग्र उपकरण म्हणतो. दिस इज गेटिंग मोर कॉम्प्लिकेटेड बट यू जस्ट नीड टू रिमेंबर द वर्ड, ओके. द नेक्स्ट वर्ड इज डिप्थॉंग. आता डिप्थॉंग या शब्दाचा अर्थ काय होतो की असे शब्द म्हणजे किंवा अशा प्रकारचं वावल जिथे दोन वावल आहेत, म्हणजेच काय की काही काही शब्दांमध्ये एकच वावल असतं आणि काही काही शब्दांमध्ये दोन वावल असतं. आता उच्चारामध्ये वावल म्हणतोय बरं का. आता वावल म्हणजे जे ज्याला तुम्ही वावेल म्हणता का, स्वर आणि व्यंजन असतं बघा, कॉन्सनंट आणि वावल्स, त्याच्यामधला जो वावल असतं त्याला म्हणतोय. आता ए आणि यू हे दोन्ही पण स्वरच आहेत, आणि ओ आणि आय हे दोन्ही पण स्वरच जातात. आता ओ आणि आय पासून एखादा तयार झालेला शब्द जर म्हणायचा झाला तर बॉय, बॉय टॉय, बॉय टॉय असं म्हणण्यासाठी जे आपण वापरतो का, त्याला दोन जर वावल सोबत आले असतील तर त्याला डिप्थॉंग म्हणतो. आता डी म्हणजे दोन आणि अपथॉंग म्हणजे समजा तसं समजून घ्या तुम्ही, ओके. मग डिप्थॉंग. द नेक्स्ट वर्ड इज डिप्लोमा. पुढचा शब्द काय, डिप्लोमा. आता डिप्लोमाचा आज ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो, म्हणजे एखादी डिग्रीपेक्षा छोटा, डिग्रीचा छोटा भाऊ जो असतो त्याला आपण डिप्लोमा म्हणतो. समजा सर्टिफिकेट सगळ्यात छोटा भाऊ, त्याच्यापेक्षा मोठा भाऊ डिप्लोमा, आणि त्याच्यापेक्षा मोठा भाऊ डिग्री, आणि डिग्रीपेक्षा मग पुन्हा त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिग्री जे आहेत समजा. परंतु सगळ्यात छोटा जो भाऊ असेल तो कोण, सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर मोठा जो भाऊ असेल तो डिप्लोमा, आणि त्याच्यानंतर जो मोठा भाऊ असेल तो डिग्री समजा. तर मग आता डिप्लोमा जो आहे तो मधला भाऊ समजा. तर मग डिप्लोमा या शब्दाचा अर्थ आज जरी वेगळा जरी असला तरी डिप्लोमा या शब्दाचा मुळात पहिल्यापासून अर्थ काय होतं की एखादा पेपर जे की फोल्ड केलेलं आहे, म्हणजे फोल्ड केलेलं जे पेपर असतं त्याला डिप्लोमा म्हणतो, ओके. इथे काय लिहिलं बघा, ओरिजिनली अ फोल्डेड डॉक्युमेंट. काय म्हणतो, ओरिजिनली अ फोल्डेड डॉक्युमेंट. डिप्लोमसी अँड डिप्लोमॅट हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. त्याचं कारण असं की ज्यावेळेस एखाद्या मंत्र्याला एखाद्या गोष्टीवरती जबाब विचारला जातो की तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय, तुमचं याच्यावरती मत काय, असं तर सांगितलं जातं, त्यावेळेस ते अशा पद्धतीने बोलतात की त्या गोष्टीचा म्हणजे दोघांनाही, म्हणजे कोणाला फायदा पण नाही कोणाला नुकसान पण नाही, म्हणजेच काय की ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात ज्याच्या माध्यमातून त्यांना पण इजा होणार नाही, म्हणजे दोन्ही पार्टी खुश राहतील. म्हणजे दोन्ही जे आपले जे हे आहेत पार्ट्या ज्या आहेत त्यांना खुश ठेवण्यासाठी जे स्टेटमेंट दिलं जातं त्याला आपण डिप्लोमसी म्हणू शकतो. वर्ड इज डिप्टेरस. डिप्टेरस म्हणजेच काय की हॅव्हिंग टू विंग्स. आता काही काही जे हे असतात इन्सेक्ट्स असतात, काही काही जे स्पेसीज असतात त्यांना एखादंच
हे असतं, विंग्स असू शकतात. आणि जास्तीत जास्त प्रमाणात जे फुलपाखरू सारखे जे असतात समजा, नाही का की दोन दोन पंखावाले जे असतात समजा, त्याला आपण डिप्टेरस म्हणतो. ओके, द्विपंखी दोन पंख असलेले जे काही असेल समजा, त्याला आपण डिप्टेरस म्हणतो. आता खूप माणूस सक्सेसफुल झाला तर त्या माणसाकडे पण दोन पंख येतात. ओके, द नेक्स्ट वर्ड इज डायपोल. डाय म्हणजे दोन आणि पोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या गावात पोल तर असतीलच ज्याच्या माध्यमातून तारा वगैरे कोडले असतील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला वीज वगैरे मिळत असेल. ओके, सो मग डाय म्हणजे दोन आणि पोल म्हणजे तसं समजा, ज्याला आपण ते स्तंभ ज्याला म्हणतो. ओके, सो डायपोल हॅव्हिंग टू पोल्स. ओके, द नेक्स्ट वर्ड इज डायसेक्शुअल. आता डायसेक्शुअल आणि बायसेक्शुअल हे जवळपास सेमच आहेत. बायसेक्शुअल म्हणजेच काय की बाय म्हणजे दोन, डाय म्हणजे दोन आणि सेक्शुअल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे समजा. मग बायसेक्शुअल आणि डायसेक्शुअलचा अर्थ काय होतो की अ पर्सन, सपोज एखाद्या पुरुषाला समजा एखादी स्त्री पण आवडते आणि एखादा मुलगा पण आवडतो, म्हणजेच काय की द पर्सन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅन ऑल्सो अँड द पर्सन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द वुमन ऑल्सो. मग असा जो माणूस असेल, एखादा पुरुष असेल, त्याला आपण बायसेक्शुअल किंवा डायसेक्शुअल म्हणतो. म्हणजेच काय की दॅट पर्सन इज अट्रॅक्टेड टू बोथ द सेक्सेस. म्हणजेच काय की दोन्ही जेंडरच्या प्रति ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला, ज्या स्त्रीला किंवा ज्या पुरुषाला आकर्षण असतं, त्या माणसाच्या सेक्शुअलिटी बद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण डायसेक्शुअल आणि बायसेक्शुअल हे दोन शब्द वापरतो. कुठले कुठले? बायसेक्शुअल आणि डायसेक्शुअल. द नेक्स्ट वर्ड इज डायसिलेबिक. आता तुम्ही अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बऱ्याच मुवमेंट्स पाहिले असतील, त्याच्यामध्ये सगळेच ABCD त्यांनी जवळपास कव्हर केलेले आहेत आणि अजूनही चालूच आहे. LGBTQ काय काय आहे त्याच्यामध्ये. आता तो ऑर्डर चुकलाय समजा, परंतु सगळं डिसऑर्डरच आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, सेक्शुअलिटीच्या बाबतीत. ओके, सो मग LGBTQ वगैरे तुम्हाला आता ते कोणाला काय म्हणतात हे नंतर मग मी सांगेलच, परंतु बायसेक्शुअल आणि डायसेक्शुअलचा अर्थ हॅव्हिंग, नाही काय की अट्रॅक्शन टुवर्ड्स बोथ द सेक्सेस असं समजू शकता. द नेक्स्ट वर्ड इज डायसिलेबल. डाय म्हणजे दोन आणि सिलेबल म्हणजे जसं आता हॅपी हा शब्द आहे, ह्या आणि पी हे दोन सिलेबल आहेत. म्हणजे काय की एका दमात जर तुम्ही जेवढे शब्द बोलू शकता तर त्याला आपण एक सिलेबल म्हणतो. जसं की काय, सिलॅबल, सिलेबल. ओके, तसंच ह्या आणि पी, हॅपी असा शब्द आपण बोलत असताना हॅपी असं नाही म्हणत, हॅपी असं म्हणतो. मग ह्यासाठी आपण थोडं हे करतो, थोडंसं ब्रेक घेतो, देन आपण वी मूव टू द वर्ड पी. सो हॅपी. आता हे जे आहे हॅपी जो शब्द आहे तो कसला शब्द आहे? डाय सिलेबल. म्हणजे सिलेबल म्हणजे हे जे तुकडे आहेत ते, आणि डाय म्हणजे दोन, डाय सिलेबल. द नेक्स्ट वर्ड इज डाय ट्रान्झिटिव्ह. आता ग्रॅमर मध्ये तुम्हाला माहित आहे की वर्बचे वेगवेगळे प्रकार आहेत. रेग्युलर वर्ब आहे, इरेग्युलर वर्ब आहे, मॉडल ऑक्झिलरी आहेत, मेन वर्ब असे तसे आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह नावाचं पण दोन वर्ब आहेत. आणि पुन्हा डाय ट्रान्झिटिव्ह एक वर्ब नावाचा प्रकार असतो. म्हणजे काय की आता हे सेंटेन्स मध्ये असतं. म्हणजे असा एखादा सेंटेन्स असू शकतो ज्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स असू शकतात. जसे की काय की शी गेव हिम अ बुक. आता याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स आहेत. आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट वगैरे ते नंतर बघूयात, परंतु सध्याला काय लक्षात ठेवा की सब्जेक्ट मध्ये कोण, जो माणूस बोलणारा असतो, म्हणजे द पर्सन हु इज परफॉर्मिंग द ऍक्शन, दॅट पर्सन इज द सब्जेक्ट, अँड द पर्सन इज रिसिव्हिंग द ऍक्शन, दॅट पर्सन इज द ऑब्जेक्ट. म्हणजेच काय की शी, आता पुस्तक देणारी कोण आहे? तर बाबा शी आहे, ती म्हणजे एक मुलगी. गेव म्हणजे देणे, आणि गेव हिम अ बुक. आता हिम म्हणजेच काय की त्या माणसाला पुस्तक दिलं जातं. आता प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण कुठला रूट वर्ड डिस्कस केला? डाय, ज्याचा अर्थ काय होतो? दोन. आता अजून दोन रूट वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये ज्याचा अर्थ पण दोनच होतो. ते म्हणजे कुठले कुठले? एक आहे बाय आणि दुसरा आहे एम्बी. आता आपण डायचं तर डिस्कस करून झालंय, सो विल बी डिस्कसिंग बाय नाव. आता बायचा अर्थ काय होतो? दोन. बाय म्हणजे गुड बाय, टाटा, बाय बाय, राहुल गांधीचं मीम नाही. बाय म्हणजे दोन. ओके, सो आता बाय वरून पहिला जो शब्द आहे तो कुठला आहे? बाय अॅन्युअल. म्हणजेच काय की दरवर्षी होणारा किंवा वर्षातून दोनदा होणारी जी गोष्ट असते त्याला आपण बाय अॅन्युअल म्हणतो. अॅन्युअल म्हणजेच काय की दरवर्षी, आणि बाय अॅन्युअल म्हणजेच काय की अकरिंग ट्वाइस अ इयर. म्हणजेच काय की वर्षातून दोनदा होणारी जी गोष्ट असते त्याला आपण बाय अॅन्युअल म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बाय ॲथलॉन. आता ॲथलॉन मधला जो ATHL जो आहे, ATHL जो आहे, ॲथलीट म्हणत असताना आपण ॲथल जो शब्द म्हणतो, ॲथल हा शब्द स्पोर्ट्सशी निगडीत आहे, हे लक्षात ठेवायचं. आता बाय म्हणजे दोन आणि ॲथल म्हणजेच काय की स्पोर्ट्सच्या बाबतीत आहे. मग बायॅथलॉन कशाला म्हणतो? बायॅथलॉन कशाला म्हणतो? तर ॲथलेटिक इव्हेंट विथ टू डिसिप्लिन्स. म्हणजेच काय की असा एखादा स्पोर्ट्स इव्हेंट ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्पोर्ट्स ची स्पर्धा ठेवलेली आहे. म्हणजे आता तुम्ही इथे बघता की दिस पर्सन इज ट्राइंग टू डू समथिंग अँड दिस पर्सन इज ट्राइंग टू डू समथिंग. आता ह्याला हायकिंग म्हणतो बहुतेक, आणि हा रनिंग करतोय, म्हणजे तो काहीतरी पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. ओके, जस्ट फॉर द जोक. परंतु
द स्पोर्ट विथ म्हणजे नाही काय की अ कॉम्पिटिशन विथ टू काइंड ऑफ स्पोर्ट्स इज कॉल्ड बाय ॲथलॉन. नेक्स्ट वर्ड इज बाय सेंटिनरी. बाय मीन्स टू अँड सेंटिनरी मीन्स 100. सो द्विशतकीय जे म्हणतो समजा नाही काय की 2दा शतक जे केलेलं आहे म्हणजेच काय की 200 म्हणजे 200वी अॅनिव्हर्सरी एखाद्या गोष्टीची जर असेल लग्नाची तर होऊ शकत नाही, तोपर्यंत टिकणार नाही दोन्ही पण. परंतु एखादं संस्था आहे, एखादी कंपनी आहे, त्याची 200 म्हणजे 200 म्हणजे नाही काय की वर्ष झालेली आहेत आणि ते चालू आहे असं म्हणू शकतो समजा. ओके, त्या अशा गोष्टींना डिस्क्राईब करायचं असेल ज्या गोष्टींना 200 वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत, त्या गोष्टींना डिस्क्राईब करताना आपण बाय सेंटिनरी हा शब्द वापरतो. आता सेंट हा जो शब्द आहे कुठला, CENT, हा पण एक रूट वर्डच आहे सेंट. आता हा सेंट म्हणजे तो आपला सेंट नाही, आपण ते फुसफुस मारलं की आजूबाजू पोरीच पोरी, तो सेंट नाही. हा सेंट म्हणजेच काय की CENT, 100% वाला सेंट. 100% वाला सेंट म्हणजेच काय की सेंट म्हणजे 100. ओके, आणि पर्सेंट म्हणजे तसं पर्सेंट म्हणजे पर सेंचुरी असं जसं म्हणतो. ओके, तसंच मग काय बाय सेंटिनरी म्हणजेच काय की समथिंग दॅट इज 200 अॅनिव्हर्सरी. आता तो जो TH आहे त्याला फास्ट मध्ये बोलता येत नाही. ओके, द नेक्स्ट वर्ड इज बाय कॅमरल. बाय कॅमरल म्हणजेच काय की हॅव्हिंग 2 लेजिस्लेटिव्ह चेंबर्स. असं जे असतं संसदेत याला पार्लमेंट म्हणतो, आणि अशा प्रकारचं जे काही चेंबर्स असतील त्याला आपण बाय कॅमरल म्हणतो. द नेक्स्ट वर्ड विथ बाय इज बायसेप्स. आता तुम्ही लेटंट तर पाहिलंच असेल आणि तुम्हाला बियर बायसेप पण माहित असेल, तो रणवीर अलाहाबादिया वगैरे काय काय जे असेल समजा. ओके, सो मग त्याचं चॅनलचं जे आहे त्याच्या कंपनीचं नाव बियर बायसेप्स आहे. आता बियर म्हणजे तू बियर हा शब्द सोडून द्या, परंतु बायसेप म्हणजेच काय की बाबा असं ग्रामीण भागातली जी मुलं बॉडी बनवतात त्याला ते बघ माझं जिमचं जाऊन मला बॉडी बेडूक फुगलं असं म्हणत असतात बघा. आता बायसेप म्हणजेच काय की मसल विथ 2 हेड्स. मसल विथ 2 हेड्स म्हणजे त्याला 2 डोके आहेत, म्हणजेच काय की हे एक डोकाचं आणि हा एक डोका, असं जे असतं त्याला बायसेप्स म्हणतो. बाय म्हणजे 2 आणि सेप्स म्हणजे हे बायसेप. आणि तेच जर जास्त जर असेल, आता माझ्याकडे दोन्ही पण नाहीयेत, परंतु ते जर इथं पण जर असेल तर त्याला ट्रायसेप्स म्हणतो. असं जर म्हणलं तर बायसेप्स आणि असं जर म्हणलं तर ट्रायसेप्स असंच म्हणतात बहुतेक. द नेक्स्ट वर्ड इज बाय सर्क्युलर. सर्क्युलर म्हणजेच काय की असं, मला बरोबर काढताना येत नाही, मी मॅथचा टीचर नाहीये. बाय सर्क्युलर म्हणजे असं. बाय कॉन्केव्ह जो आहे म्हणजेच काय की कर्व इनवर्ड ऑन बोथ साइड्स, म्हणजेच काय की दोन्ही साइडला ते आतच्याच बाजूने जे कर्व केलं जातं त्याला बाय कॉन्केव्ह असं म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बाय कलर. बाय कलर म्हणजेच काय की गो अँड बाय सम कलर नाही, म्हणजेच काय की बाबा कलर विकत घे असं नाही. बाय म्हणजे 2 आणि कलर म्हणजे तुम्हाला माहितच आहे जे तुमच्या माझ्या आयुष्याला आहे किंवा नाही माहित नाही, रंग. ओके, हॅव्हिंग 2 कलर्स म्हणजेच काय की आता हा कुठला आहे आणि हा कुठला आहे, हा येलो दिसतोय आणि हा ब्लू दिसतोय. ओके, दोन्ही पण कळतायत म्हणजे मी कलर ब्लाइंड नाहीये. नेक्स्ट वर्ड बघूयात. द नेक्स्ट वर्ड इज बायकॉन. आता या शब्दाबाबतीत मला दुसरा एक शब्द सांगायचा राहिला, बाय कलर जो आहे. बाय कलर, आता बाय कलर, बाय म्हणजे 2 आणि कलर म्हणजे बाय कलर समजा द्विरंगी म्हणूयात त्याला, 2 रंगाचं असलेलं. परंतु आपण भारतात राहतोय आणि आपला जो फ्लॅग आहे, फ्लॅग म्हणजे कोण, फ्लॅग म्हणजे आपला जो झेंडा आहे, तो झेंडा काय आहे, तो तिरंगा आहे. मग तिरंगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर त्याला आपण ट्राय कलर म्हणतो. काय म्हणतो, ट्राय कलर. ट्राय म्हणजे 3 आणि कलर म्हणजे रंग. तिरंगाला आपण काय म्हणतो, ट्राय कलर. आता शेवटचा जो आर आहे त्याचा जास्त प्रमाणात उच्चार नाही करत, तो नंतर सांगेल. ट्राय कलर, ट्राय कलर, ट्राय कलर म्हणजेच काय की तिरंगा, आणि बाय कलर म्हणजेच काय की 2 रंग असणारा. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे बायकॉन. बायकॉन आणि युनिकॉर्न हा एक शब्द तुम्ही खूप जास्त प्रमाणात ऐकला असेल. युनिकॉर्न. आता युनि या शब्दाचा अर्थ होतो एक आणि कॉन म्हणजेच काय की सिंगल. आता म्हणतो ना की बाबा एखादा माणूस मोठं झाल्यानंतर, खूप श्रीमंत झाल्यानंतर त्याला सिंग फुटतात असं म्हणतो का समजा, नाही का. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे काही समजा असं जे हे असेल बोकुड वगैरे काय समजा, आणि त्याला 2 सिंग जे असतात समजा, नाही काय की, तर त्याला कॉन म्हणजे सिंग. कॉन म्हणजे काय, सिंग. मग बाय कॉन म्हणजेच काय की हॅव्हिंग 2 हॉर्न्स. आता हॉर्न पण हा शब्द आपण सिंगांसाठीच वापरतो. हॉर्न ओके प्लीज, असं ट्रक जे असतात काय की ते दर्दी गाणे वाजवणारे जे ट्रक असतात का, त्याच्या खाली लिहिलेलं असतं की हॉर्न्स ओके प्लीज असं लिहिलेलं असतं समजा. आता हॉर्न या शब्दाचा अर्थ तिथे वेगळा होतो, परंतु जवळपास सेमच आहे मिनिंग. ओके,
द नेक्स्ट वर्ड इज बाय कल्चरल. बाय म्हणजे दोन आणि कल्चरल म्हणजे तुम्हाला माहिती आहे कल्चरल फेस्टिवल्स, कल्चरल प्रोग्राम्स. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, रिलेटिंग टू टू कल्चर्स. म्हणजेच काय की समबडी इज फ्रॉम कर्नाटका, समबडी इज फ्रॉम महाराष्ट्र, समबडी इज फ्रॉम नाही काय की असं तसं वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या राज्यातून जे लोक येतात वेगवेगळ्या कल्चरचे, दोन कल्चरचं म्हणजेच बाय कल्चरल म्हणतो. ओके. द नेक्स्ट वर्ड इज बाय एनियल. बाय एनियल म्हणजेच काय की अगेन 2 वर्ष किंवा म्हणणार अकरिंग एव्हरी 2 इयर. म्हणजे आता आधीचा जो शब्द होता तो कुठला होता? बाय सेंटिनरी होता. बाय सेंटिनरी किंवा ह्याच्या आधी पण एक शब्द होता बघा, तो म्हणजे काय की वर्षातून 2दा होणार समजा. परंतु बाय एनियल जे असतं समजा अकरिंग एव्हरी 2 इयर्स. आता वर्षातून 2दा होण्यासाठी, वर्षातून जे 2दा होतं त्यासाठी दुसरा शब्द आहे तो एक बघा. आणि बाय एनियल म्हणजेच काय की अकरिंग एव्हरी 2 इयर्स, म्हणजे प्रत्येक 2 वर्षानंतर जी गोष्ट घडते त्याला आपण बाय एनियल म्हणतो. ओके. पुढचा जो शब्द आहे तो बाय डिरेक्शनल. डिरेक्शनल म्हणजे दिशा आणि बाय म्हणजे 2. मग 2 दिशा असणारा जे असतं त्याला आपण बाय डिरेक्शनल म्हणतो. ओके. पुढचा जो शब्द आहे तो शब्द आहे बाय फेशियल. फेशियल म्हणजेच काय की चेहऱ्याशी संबंधित आहे. बाय म्हणजे 2, हॅव्हिंग 2 फेसेस. काही माणसांना 2 तोंड असतात. 2 तोंड असतात म्हणजे काय की तुमच्या समोर बोलतात वेगळं आणि दुसऱ्यांसमोर वेगळं बोलतात. तुमच्या समोर ऐकतात आणि दुसऱ्यासमोर जाऊन वागतात. म्हणजेच काय की जाऊन काहीतरी चाड्या चुगल्या करतात. आता बायफेशियलचा दुसरा अर्थ जर सांगायचं झालं तर बाबा असा कुठला 2 चेहरे किंवा 2 बाजू असलेले त्याला आपण बायफेशियल म्हणतो. आता बायफेशियल, फेस हा शब्द दरवेळेस आपण चेहऱ्याचीच संबंधित वापरत नाही. फेस द म्युझिक किंवा मला ह्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. फेस कराव्या लागणार आहेत म्हणजे काय मी काय साबण आणून फेस नाही करत आहे. फेस करतोय म्हणजेच मी त्या गोष्टींना सामोरे जातोय. ओके. सो बायफेशियल. द नेक्स्ट वर्ड इज बायफीड. बायफीड म्हणजेच काय की स्प्लिट इंटू 2 वेज. आता तुम्हाला ते गुलेर जर माहित असेल समजा नाही का की ते असं लाकूड वगैरे असतं आणि त्याला असं बांधलेलं असतं रबर आणि आपण ते असं करतो आणि ते वळतो म्हणजे धनुष्यबाणासारखं छोटंसं. ओके. मग त्याला धनुष्यबाण वेगळं असतं परंतु असं जे असतं त्याला आपण हिंदीमध्ये गुलेर म्हणतो, बहुतेक मराठीत काय म्हणतो मला लक्षात नाही. परंतु असं केलं जातं. हे असं असतं, इथे ती दोरी असते आणि आता जी लोकांना सांगावं लागतं. आता आपल्याला मिलेनियल्सना माहित असतं समजा. ओके. द नेक्स्ट वर्ड इज बायफोल्ड. बायफोल्ड म्हणजेच काय की असं जे की दोन्ही बाजूने फोल्ड केलेलं जाऊ शकतं. म्हणजे हे इकडे पण घेऊ शकतो आणि हा इकडे पण घेऊ शकतो. त्याला आपण बायफोल्ड म्हणतो. बाय म्हणजे 2 आणि फोल्ड म्हणजे जसं मी हाताची घडी फोल्ड केलेली का, ह्याला फोल्डिंग म्हणतो. फोल्डिंग म्हणजे तसं. आणि तुम्ही झोपल्यानंतर जे अंथरूण वगैरे जर गोळा करून जर ठेवत असाल तर त्याला कलेक्ट वगैरे नाही म्हणत, त्याला फोल्डिंग म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बायफोकल. बायफोकल, बाय म्हणजे 2 आणि फोकल म्हणजे फोकस, अगेन हॅव्हिंग 2 फोकल लेन्स. आता बायफोकल हे 2 फोकस लांबी असणारे जे असतं समजा नाही की त्याला म्हणतो डिस्टन्स आणि नियर. आणि नियर पण, नियर म्हणजे जवळचं आणि डिस्टन्स म्हणजे जवळचं आणि दूरचं दोन्ही दिसणारं असं जे एखादा काच असेल त्याला बायफोकल म्हणतो. काही लोकांना जवळचं दिसत नाही, काही लोकांचं दूरचं दिसत नाही, काही लोकांना काहीच दिसत नाही. ओके. मग बायफोकल अशा लोकांसाठी ज्यांना दोन्ही गोष्टी पाहायच्या आहेत, जवळचं आणि दूरचं सुद्धा. नेक्स्ट वर्ड इज बायफर्केट. बायफर्केट म्हणजेच काय की एखादी गोष्ट दोन गोष्टींमध्ये विभाजित केलेली आहे त्याला बायफर्केशन म्हणतो. बायफर्केट आणि बायफर्केशन हे जवळपास दोन्ही शब्द सिमिलरच आहेत. ओके. द नेक्स्ट वर्ड इज अगेन बायगेमी, बायगेमस आणि बायगेमिस्ट. ओके. आता बाय म्हणजे तुम्हाला 2 हे कळालंच आहे आतापर्यंत आणि गॅमी या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला कळालाच असेल. गॅमी म्हणजे काय, लग्न. मग बाय गॅमी म्हणजेच काय की मॅरेज टू 2 स्पाउसेस. स्पाउसेस कशाला म्हणतो माहिती आहे? स्पाउसेस म्हणजे 2, म्हणजे स्त्रियांशी लग्न झालेलं असेल. बायकांना म्हणजे बायका म्हणजे बाईक इन जनरल बायका नाही, एखाद्या माणसाची जी बायको असते त्याला स्पाउस म्हणतो. बायको जी असते समजा ही माझी बायको आहे असं म्हणत असताना हा जो शब्द वापरता का तुम्ही, वाईफ, वाईफी वगैरे काय 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 काय, लाईफ पार्टनर, काय काय जिंदगी, लाईफ, काय काय लाईफ लाईन, अशा काय काय जी गोष्टी म्हणतो. एक शब्द आपण वाईफ वापरतो आणि दुसरा शब्द कुठला आहे, स्पाउस. ओके. आणि चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन हा शब्द असतो समजा. इंटरनेटवरती जर तुम्ही एखाद्या माणसाची जर माहिती जर बघितली तर त्या माणसाची ज्यावेळेस माहिती दिलेली असते त्यावेळेस तिथे लिहिलेलं असतं चिल्ड्रन, स्पाउस. आता स्पाउस ह्याला पण म्हणतो, बायकोला पण म्हणतो आणि बायकोचं पुरुषाला पण म्हणतो. म्हणजेच काय की पती पत्नी या दोघांच्या कॉन्टेक्समध्ये सुद्धा हा शब्द वापरला जाऊ शकतो, स्पाउसेस. द नेक्स्ट वर्ड इज बायलॅटरल. बायलॅटरल म्हणजेच काय की 2, आता तुम्हाला हे कळतच असेल हँडशेक केलेलं माणसाने दोन्ही, की बाबा 2 बाजूंचा समावेश असलेला द्विपक्षीय, म्हणजेच काय की बाबा तुझं आणि माझं दोघांचं आपण एकत्रित केल्याने आपल्या दोघांचं भलं होईल अशा पद्धतीने जी माणसं वागतात डिप्लोमॅटिकली त्या माणसाला आपण म्हणू शकतो. परंतु बायलॅटरल म्हणजे समजा
हॉरिझॉन्टल आडवं जे असतं समजा ते, आणि बाय म्हणजे दोन, बाय लॅटरल. ओके. द नेक्स्ट वर्ड इज बायलिंग्वल. आता बायलिंग्वल तुम्हाला कळालाच असेल. आता मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा, आणि बायलिंग्वल म्हणजे द पर्सन हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस. म्हणजेच काय, आता मी मराठीत बोलता बोलताच आय स्टार्टेड स्पीकिंग इन इंग्लिश, सो आय एम बायलिंग्वल. म्हणजेच काय की मी दोन भाषा बोलू शकतो. आणि जर तुम्ही एकच जर बोलू शकत असाल तर तुम्ही मोनोलिंग्वल आहात. मोनो म्हणजे एक आणि लिंग्वल म्हणजे भाषा. ओके. बायलिंग्वल म्हणजे दोन भाषा वापरण्यास सक्षम असणारा जो माणूस आहे. हॅलो पण म्हणू शकतो आणि नमस्कार असं पण म्हणू शकतो. द नेक्स्ट वर्ड इज बायलेबियल. लेबियल म्हणजे लिप्स, लेबियल म्हणजे लिप्स, आणि बाय म्हणजे दोन. बायलेबियल म्हणजेच काय की आर्टिक्युलेटेड विथ टू साऊंड्स. काही काही शब्दांना उच्चार करत असताना दोन्ही ओठांचा वापर करावा लागतो. जसं की काय, प, ब, म. प म्हणत असताना तुम्ही दोन्ही लिप्सचा वापर करताय. प, ब, म. म्हणजे हे जे तिन्ही जे साऊंड्स आहेत त्यांना बायलेबियल म्हणतो. बायलेबियल म्हणजेच काय की बाबा दोन्ही लिप्सचा वापर करावा लागतं. विदाऊट दोन्ही लिप्सचा वापर करता तुम्ही हे तिन्ही शब्द बोलू शकत नाही. तुम्ही प नाही म्हणू शकत, तुम्ही ब नाही म्हणू शकत, तुम्ही म नाही म्हणू शकत. प, ब, म म्हणत असताना तुमचे दोन्ही होठ एकमेकाला चिटकतातच, त्यांना तुम्ही वेगळं ठेवू शकत नाही. पुढचा शब्द आहे बायलेयर. लेयर म्हणजे तुम्हाला माहितच आहे, स्तर, आणि बाय म्हणजे दोन. मग लेयर मेड ऑफ टू शीट्स, जसं की हे एक आहे आणि हे एक आहे, लेयर 2, लेयर 1. द नेक्स्ट वर्ड इज बायलॅटरलिझम. अगेन तसंच दोन देशांमधला जो करार केला जातो त्याला बायलॅटरलिझम म्हणतो. नेक्स्ट वर्ड इज बायलोब्ड. लोब म्हणजेच काय की कानाचे जे हे असतात समजा, याला आपण लोब म्हणतो. इयर लोब म्हणतो ह्याला खरं तर. लोब म्हणजे हे समजा, हे जे सगळं आहे. आणि बायलोब म्हणजे काय की हॅव्हिंग टू लोब्स. आता हा बॉटनी मधला शब्द आहे, बायलोब, दोन लोब असलेले. आता लोबला मराठीत काय म्हणतो एक्झॅक्टली माहित नाही. बायलोक्युलर म्हणजेच काय की हॅव्हिंग टू चेंबर्स. टू चेंबर्स म्हणजेच काय की तुमचा जो ह्युमन हार्ट जो आहे, ज्याला तुम्ही फक्त असंच काहीतरी करून हे करत असता का समजा, तो मुळात असा दिसतो आणि आपल्याला वाटतं ते तसंच दिसतं ना, आपण सगळीकडे तसंच पसरत असतो, परंतु मुळात तो दिसायला असा दिसतो जो की त्याच्यापेक्षा 1000 पटीने वेगळं आहे. मग असे जे ह्युमन हार्ट जे असतं त्याला दोन चेंबर्स आहेत, त्याच्यापैकी हा एक चेंबर आणि हा एक चेंबर. मग ह्युमन हार्टला डिस्क्राईब करत असताना कुठला शब्द वापरतो? बायलोक्युलर. बायलोक्युलर म्हणजेच काय की ह्युमन हार्ट इज बायलोक्युलर मीन्स इट हॅज टू चेंबर्स. चेंबर्स म्हणजे बसायचे चेंबर्स नाही, असे रकाने म्हणूया तुमच्यासाठी. बाय मिस्टर. आता आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. काही लोकांची एक्झाम्स अॅन्युअली होतात, म्हणजे वार्षिक होतात. काही लोकांचे एक्झाम 6 महिन्याला होतात. 6 महिन्याला जर होत असतील तर त्याला आपण सेमिस्टर म्हणतो. काय म्हणतो? सेमिस्टर. आणि जर तुम्हाला जर दर महिन्याला 2 महिन्याला जर एखादी टेस्ट होत असेल तर त्याला बायमिस्टर म्हणतो. आणि जर ते 3 महिन्याला जर होत असेल तर त्याला ट्रायमिस्टर म्हणतो. ट्रायमिस्टर म्हणजेच काय की एमिस्टर ट्राय कर असं नाही. बायमिस्टर म्हणजेच काय की 2 महिन्याला होणारी जी गोष्ट असेल त्याला म्हणतो. सेमिस्टर म्हणजे 6 महिन्याला, आणि ट्रायमिस्टर म्हणजे 3 महिन्याला जे असेल त्याला आपण तसं म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बाय मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे एखादी गोष्ट हाताने केलेली असेल आणि युझिंग बोथ हँड्स. मग बाय मॅन्युअल म्हणजे दोन्ही हाताने केलेली गोष्ट जी असेल तर आपल्याला बाय मॅन्युअल म्हणतो. नेक्स्ट वर्ड इज बायनोक्युलर. बायनोक्युलर हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा तसंच होतं बघा. बाय दू आणि बिन, दुर्बीन. दुर्बीन म्हणजे दू म्हणजे दोन आणि बिन म्हणजे ते समजा तसं. ओके. सो दुर्बीन तुम्हाला माहितच आहे कशी दिसते. दुर्बीन आणि टेलिस्कोप मध्ये एक फरक असतो. टेलिस्कोप जे असतं ते एकच असं असतं समजा, मला नाही काढता येत ते, परंतु दुर्बीन अशी असते, दोन असतात, त्याला 2 बिन असतात. जसे की असं एक आहे आणि असं एक, ह्याला दुर्बीन म्हणूयात. ह्याला इंग्लिशमध्ये बायनोक्युलर म्हणतो. काय म्हणतो? बायनोक्युलर. आणि द नेक्स्ट वर्ड इज बायपोलर. आता बायनोक्युलर म्हणजे 2 दुर्बीन आणि दुसरा जो असतो त्याला आपण टेलिस्कोप म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. एकच असतो ना समजा ते, तसं त्याला टेलिस्कोप म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बायपोलर. बायपोलर म्हणजे 2 पोल असलेले, परंतु बायपोलर हा एक डिसीज पण आहे ज्याच्यामध्ये मूड स्विंग्स असतात. एखादा माणूस खूपच रागात येऊ शकतो, एखादा माणूस खूपच शांत होऊ शकतो, एखादा माणूस खूपच प्रेमाने वागू शकतो, एखादा माणूस खूपच हे करू शकतो. म्हणजेच काय की द पर्सन हू हॅज मूड स्विंग्स व्हेरी स्विफ्टली, किंवा खूपच जलद गतीने एखाद्या माणसाचे मूड जे बदलतात त्याला बायपोलर डिसऑर्डर आहे असं म्हणतो, किंवा त्याला बायपोलरचे प्रॉब्लेम आहेत असं पण म्हणू शकतो. आता बेसिकली इट इज अ सायकोलॉजिकल डिसीज वेअर अ पर्सन इज हॅव्हिंग मल्टिपल मूड्स. ओके. सो बायपोलर. आणि फार कमी जास्त प्रमाणात हे म्हणजे एखादा % एखाद्या माणसात असतं समजा, त्याला आपण बायपोलर म्हणू शकतो. द नेक्स्ट वर्ड इज बायपॅरेंटियल. म्हणजेच काय की
तुम्हाला आता हे खूप म्हणजे आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट होत आहे, परंतु कधी कधी तुम्हाला तुमचा मित्र तुम्हाला एखादी शपथ देताना म्हणतो बघा की जर हे माझ्यासाठी जर नाही केलं तर तू दोन बापाचा. म्हणजेच काय की एखाद्या माणसाला जर समजा दोन पॅरेंट जर असतील, दोन पॅरेंट म्हणजेच काय की दोन आई किंवा दोन बाप, दोन आई आणि दोन बाप असं नाही असं, दोन आई तरी असतात किंवा दोन बाप तरी असू शकतात. ओके, सो मग त्याला आपण बाय पॅरेंटल म्हणतो. काय म्हणतो? बाय पॅरेंटल म्हणजेच काय की दोन पालक असलेले. द नेक्स्ट वर्ड इज बाय पार्टाईट. बाय पार्टाईट म्हणजेच काय की डिवायडेड इंटू टू पार्ट्स, समथिंग दॅट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. पार्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे तुकडा, आणि बाय म्हणजे दोन, मग दोन पार्ट म्हणजे तुकडा. आता पार्ट म्हणलं की एखाद्या गोष्टीचा तुकडा ऑलरेडी केलेला असतो, दोन म्हणायची गरज नाहीये तिथे. द नेक्स्ट वर्ड इज बाय रेफ्रिजरंट. बाय रेफ्रिजरंट म्हणजेच काय की केपेबल ऑफ स्प्लिटिंग लाईट इंटू टू रेज. आता एक इथून लाईट येते आणि इथे आल्यानंतर इकडे एक जाते आणि इकडे एक जाते, अशा प्रकारचं जे हे असतं एक्सपेरिमेंट वगैरे म्हणूयात फिजिक्समध्ये, त्याला आपण बाय रेफ्रिजरंट म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बाय सेक्शन. सेक्शन म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचे तुकडे करणे वगैरे. सेक्शन, आता या सेक्शन तो सेक्शन असं का म्हणतो तर ते तुकडे वेगवेगळे आहेत, म्हणजे बायोलॉजी सेक्शन, इंग्रजी इकडे सेक्शन असं जे म्हणतो समजा त्यानुसार. ओके, सो डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. दोन समान भागांमध्ये जे एखादी गोष्ट हे केली जाते त्याला आपण बाय सेक्शन म्हणतो. आता तुम्हाला इथे समान दिलेलं आहे, परंतु मी त्याला समान न ठेवता मी इकडे तिकडे केलं. ओके, बायसेक्ट म्हणजेच काय की दोन समान भागामध्ये विभागलेली गोष्ट असते त्याला बायसेक्ट म्हणतो किंवा बायसेक्शन. द नेक्स्ट वर्ड इज बायसिमेट्रिक. बायसिमेट्रिक म्हणजेच काय की असंच हे जे दिसतं त्याला बायसिमेट्रिक म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज बायसेक्शुअल. आणि बायसेक्शुअल आणि डायसेक्शुअल हे जे आहेत दोन्ही जवळपास सेमच आहेत. बायसेक्शुअल आणि डायसेक्शुअल अशा माणसासाठी वापरला जातो जो माणूस इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स बोथ द जेंडर्स. म्हणजेच नाही काय की पुरुषांच्या प्रती पण आणि लेडीजच्या पण प्रती. जर एखादा मुलगा जर समजा हे असेल अट्रॅक्टेड असेल किंवा मुलगी अट्रॅक्टेड असेल तर त्याला बायसेक्शुअल किंवा डायसेक्शुअल म्हणू शकतो. अट्रॅक्टेड टू सेक्सेस और जेंडर्स. ओके, ॲम्बी ज्याचा अर्थ सुद्धा दोनच होतो. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बाय आणि डाय हे दोन रूट वर्ड पाहिले. डाय आणि बाय या दोघांचाही अर्थ दोनच होतो आणि ॲम्बीचाही अर्थ दोनच होतो. थोडक्यात ॲम्बी, बाय आणि डाय या तिघांचा अर्थ काय होतो? दोन होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघूयात की बाय पासून किंवा ॲम्बी पासून तयार झालेले कुठले कुठले शब्द आहेत. आता ॲम्बी पासून तयार झालेला महत्वाचा शब्द म्हणजे कुठला तर ॲम्बीडेक्स्ट्रस. ॲम्बीडेक्स्ट्रस, ॲम्बी म्हणजे दोन आणि डेक्स्ट्रस म्हणजे हात. द पर्सन हु कॅन राईट विथ बोथ ऑफ हिज हँड्स इज कॉल्ड ॲम्बीडेक्स्ट्रस. म्हणजेच काय की जो माणूस दोन्ही हाताने लिहू शकतो. आता युजली असं होतं की आपण एखाद्याच हाताने इफेक्टिव्हली एखादी गोष्ट करू शकतो. म्हणजेच काय की मी डाव्या हाताने किंवा उजव्या हाताने लेफ्टी किंवा राईटी असं असतं समजा. काय काही लोकांना दोन्ही हाताने लिहिता यावं किंवा दोन्ही हात इफेक्टिव्हली यूज करता यावे असे खूप कमी माणसं असतात, परंतु काही काही माणसं असतात पण तसं. तर मग तसे जे माणसं असतात त्यांना आपण ॲम्बीडेक्स्ट्रस म्हणतो. आता ॲम्बीडेक्स्ट्रस कसे असतात हे जर सांगायचं झालं तर 3 इडियट्स मधला जो व्हायरस आहे, व्हायरस म्हणजे कोण, बोमन इराणी जो असतो समजा, तो काय करतो बोर्डवरती ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस ते दोन्ही हाताने लिहित असतो. म्हणजेच काय की ही इज एबल टू राईट विथ बोथ ऑफ हिज हँड्स. आणि द पर्सन हू कॅन राईट और द पर्सन हू कॅन यूज बोथ ऑफ हिज हँड्स व्हेरी इफेक्टिव्हली, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲम्बीडेक्स्ट्रस. ॲम्बीडेक्स्ट्रस, एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. जसं की काय, दोन्ही हाताने तो व्यवस्थित पेन धरू शकतो आणि लिहू पण शकतो आणि चांगले पण अक्षर काढू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणूया ॲम्बीडेक्स्ट्रस. द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बियंट. ॲम्बियंट म्हणजेच काय की सराउंडिंग. आता ॲम्बियंट या शब्दावरूनच ॲम्बियन्स हा शब्द आहे, जो की फूड ब्लॉगर वगैरे जे लोक असतात ते खूप जास्त प्रमाणात सांगत असतील तुम्हाला. ॲम्बियन्स म्हणजे काय की या हॉटेलचं ॲम्बियन्स खूप चांगलं आहे, या कॉलेजचं ॲम्बियन्स खूप चांगलं आहे. ॲम्बियन्स म्हणजेच काय की सराउंडिंग जे असतं समजा, वातावरण जे म्हणतो समजा नाही का, ॲटमॉस्फिअर, त्याला आपण ॲम्बियन्स हा शब्द वापरतो. आता ॲम्बियन्स म्हणजेच काय की एखादी गोष्ट अशी आहे, पूर्णपणे आहे, मग त्या गोष्टीसाठी आपण ॲम्बियन्स म्हणतो. म्हणजे वेन वी आर टॉकिंग अबाउट संपूर्ण वातावरण, वी आर नॉट टॉकिंग अबाउट ओनली वन ॲस्पेक्ट, किंवा एकाच पार्ट बद्दल बोलत नाही, एकाच जागेवरून बद्दल नाही बोलत. आपण इथे पण बोलतोय, इथे पण बोलतोय, सगळ्याच गोष्टी कव्हर करतोय. म्हणजे काही वी आर टॉकिंग अबाउट मोर दॅन टू किंवा टू गोष्टी किंवा त्यानुसारच बोलतोय. म्हणून ॲम्बिय या शब्दापासून बनलेला हा जो शब्द आहे त्याचा स्ट्रिक्टली अर्थ दोन होत नाही, परंतु ॲम्बी या शब्दाचा अर्थ, ॲम्बियंट किंवा ॲम्बियन्स या शब्दाचा अर्थ होतो सराउंडिंग. म्हणजेच काय, सराउंडिंग और एक समथिंग दॅट एक्झिस्ट ऑन ऑल साइड्स. म्हणजे एखादी गोष्ट जी की सगळ्याच बाजूने एक्झिस्ट म्हणजे करते, त्या गोष्टीला आपण ॲम्बियंट म्हणू शकतो. द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिवर्ट. आता माणसाचे 3 प्रकार असतात बघा. एक असतं इंट्रोवर्ट, दुसरा असतो एक्स्ट्रोवर्ट आणि एक असतो ॲम्बिवर्ट. आता 3 प्रकारचे माणसं असतात समजा. म्हणजेच काय की काही लोक खूपच म्हणजे शांत असतात, मितभाषी असतात, म्हणजे ते खूपच कमी बोलतात. काही लोक खूप जास्त बडबड करतात जसं की मी. आणि काही लोक ॲम्बिवर्ट असतात जे की
कुठेतरी कुठे कुठे शांत राहतात आणि कुठे कुठे बोलतात, म्हणजेच काय की त्या लोकांना माहित असतं की कुठे बोलावं आणि कुठे हे करावं. आता त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे, तो आहे सिलेक्टिव्ह वर्ड. कुठला शब्द आहे? सिलेक्टिव्ह वर्ड. सिलेक्टिव्ह वर्ड कशाला म्हणतो तर संधी साधू नावाचा जो प्रकार असतो त्याला आपण सिलेक्टिव्ह वर्ड, म्हणजेच काय की एखाद्या माणसाकडे जर बोलल्यानंतर जर आपलं जर फायदा होणार असेल तर मग त्या माणसाला ते गुलुगुलू बोलतील आणि त्या माणसाकडून काहीतरी मिळून घेण्याचा प्रयत्न करतील, त्या माणसांना सिलेक्टिव्ह वर्ड म्हणतो. परंतु ॲम्बिवर्ट अशी माणसं असतात जे की कुठे कुठे शांत राहतात आणि कुठे कुठे खूप म्हणजे बोलतात, त्या माणसांना आपण ॲम्बिवर्ट म्हणतो. इंट्रोवर्ट अशा माणसांना म्हणतो जे माणसं खूप जास्त हे करतात, म्हणजेच काय की रिक्षामध्ये बसलाय आणि त्याला कुठेतरी नारायण चौकात उतरायचं होतं, परंतु रिक्षा चालकाने थोडंसं पुढं आणले तरी पण त्याला काका थांबा मला इथे उतरायचं होतं हे म्हणायची हिंमत होत नाही आणि तो दुसऱ्याच चौकात उतरतो. तशी जी माणसं असतात त्याला आपण इंट्रोवर्ट म्हणतो. आणि एखादी माणसं सारखं ते नाही काय की तो गजनी पिक्चर मधली जी असीन हिरोईन असते ना, ती नाही काय कच्चड पकड वगैरे काय काय बोलत असते, म्हणजे खूप जास्त बडबडी जी माणसं असतात का त्या माणसांसाठी एक्स्ट्रोवर्ट हा शब्द आहे. एक्स्ट्रोवर्ट म्हणजेच काय की आता इंट्रो या शब्दाचा अर्थ इंट्रोडक्शन जसं म्हणतो का, इंट्रोडक्शन म्हणजे स्वतः, जो माणूस स्वतःशी जास्त प्रमाणात बोलत राहतो तो इंट्रोवर्ट, म्हणजे आतमध्ये थोडंसं हे करणं. इंट्रो म्हणजे आतच्या बाजूला समजा, त्याच्यामुळेच इंट्रोडक्शन हा शब्द म्हणतो. इंट्रो म्हणजे सेल्फ या गोष्टी बाबतीत. ओके, सो इंट्रो म्हणजेच काय की मितभाषी. एक्स्ट्रोवर्ट म्हणजेच काय की समबडी हू स्पीक्स अ लॉट. आणि ॲम्बिवर्ट इज अ पर्सन हू नोज दॅट वेअर टू स्पीक अँड वेअर टू कीप सायलेन्स. सो दीज आर द 3 वर्ड्स. द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस या शब्दाचा अर्थ होतो एखादी गोष्ट एकदम क्लिअर नाहीये, म्हणजेच काय की ॲम्बिग्युटी हा जो शब्द आहे आणि ॲम्बिग्युअस किंवा ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युअस किंवा ॲम्बिग्युटी म्हणजेच काय की जर एखाद्या माझ्या मित्राने मला फोन केला आणि विचारलं की तू कुठे, आणि मग मी तेवढ्यात काय म्हणतो की बाबा मी बँकेजवळ आहे, म्हणजे मी बँक जवळ आहे. मी जर काय म्हणलं मी बँक जवळ आहे, आता बँक हा जो शब्द आहे त्याचे 2 अर्थ होतात. बँक म्हणजे 2 अर्थ होतात. बँक हा जो शब्द आहे त्याचे 2 अर्थ आहेत. म्हणजे एक म्हणजे कुठला तर बँक म्हणजेच काय की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक असं म्हणत असताना बँक म्हणतो. बँक म्हणजेच काय की एखादी बँक जिथे आपण पैसे ठेवतो. परंतु बँक या शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो जो की नदीचा काठ वगैरे होतो. समजा एखादी नदी असेल आणि त्याचा जो काठ असतो त्याला आपण बँक म्हणतो. ओके, सो मग मी बँक जवळ आहे म्हणतोय म्हणजेच मी नदीच्या काठाजवळ आहे की मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला जाऊन थांबलो हे माझ्या मित्राला माहित नाही. सो माय स्टेटमेंट इज ॲम्बिग्युअस. मी जे काही बोलतोय त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाहीये, त्या माणसाला कळत नाहीये मी काय बोलतोय किंवा कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. माझा जो कम्युनिकेशन आहे तो आमचा पूर्णपणे होणार नाही, ॲम्बिग्युअस राहणार. ओके, म्हणजेच काय की 2 गोष्टी आल्या ना तिथे, म्हणजे तो माणूस बँकेत आहे का, म्हणजे तो ओरिजिनल बँकेत आहे पैसे ठेवणार आहे का तो नदीच्या काठाजवळ आहे. मग ह्या 2 गोष्टी तो अडकून राहिला ना, आणि ॲम्बीचा अर्थ काय होतो 2. सो ॲम्बिग्युअस आणि ॲम्बिग्युटी हे 2 शब्द ॲम्बी या रूट वर्ड पासून बनलेले आहेत, ज्याचा अर्थ काय होतो 2. बघूयात पुढचे शब्द. द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिग्राम. ॲम्बिग्राम म्हणजेच काय की असा एखादा शब्द किंवा असा एखादा डिझाईन जे की समजा इकडून बघितलं तर तसं दिसतं आणि उलट जरी बघितलं तरी तसं दिसतं, म्हणजेच काय की अशा प्रकारे. आता नून हा जो शब्द आहे का इथे एन पासून सुरुवात झाला असं, आणि हा जो उलटा आहे तो पण नूनच आहे. मग अपसाइड डाऊन म्हणजे अपसाइड डाऊन म्हणजेच काय की अपसाइड डाऊन म्हणजे नाही काय की असं जरी केलं आणि तसं जरी केलं तर ते तसंच दिसतं. समजा असे जे असतं समजा त्याला आपण ॲम्बिग्राम म्हणतो. ओके, द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिलिंग्वल. आता ॲम्बिलिंग्वल म्हणजेच काय की बायलिंग्वल आणि डायलिंग्वल. बायलिंग्वल डायलिंग्वल जे असतात त्यांना आपण ॲम्बिलिंग्वल म्हणतो. आता कारण का बाय डाय आणि ॲम्बी या तिघांचा अर्थ 2 होतो, आणि लिंग्वल म्हणजे भाषा आतापर्यंत तुम्हाला कळलेलंच असेल. सो ॲम्बिलिंग्वल म्हणजेच काय, द पर्सन हु कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. हॅलो हाउ आर यू आणि नमस्ते आप कैसे हैं. हॅलो हाउ आर यू, नमस्ते आप कैसे हैं. ॲम्बिसिलॅबिकचं पण तसंच. डायसिलॅबिक जसं म्हणलं तसं कम फ्युचर. दिस इज कम फ्युचर. कम्प्युटर असं नाही, दिस इज कम फ्युचर. कम फ्युचर. द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिलॅटरल. ॲम्बिलॅटरल अजून तसंच दोन्ही साईडला जे असेल त्याला आपण ॲम्बिलॅटरल म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिसेक्शुअल. ॲम्बिसेक्शुअल म्हणजे डायसेक्शुअल बायसेक्शुअल. तसंच आता या फोटोमध्ये मुलगी पण आहे आणि मुलगा पण आहे. ओके, सो ॲम्बिसेक्शुअल बायसेक्शुअल आणि डायसेक्शुअलचा अर्थ काय होतो, द पर्सन हु इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स बोथ जेंडर्स. ओके, नेक्स्ट वर्ड इज ॲम्बिशन. आणि ॲम्बिशन सगळे प्रत्येकाचं असतं. ॲम्बिशन म्हणजेच काय की एखादी गोष्ट करण्याची जी खूप इच्छा असते, तीव्र इच्छा असते, त्याला आपण ॲम्बिशन्स म्हणतो. मी जो ॲम्बियन्स हा जो शब्द सुरुवातीला सांगितला तो म्हणजे हा ॲम्बियन्स म्हणजेच काय की ते हॉटेलमध्ये बसलेले आहेत आणि इथे खूप चांगले बल्ब लावलेले आहेत, वेगवेगळं म्युझिक वगैरे चालू आहे, आणि दॅट इज कॉल्ड ॲम्बियन्स. ओके, विच मीन्स सराउंडिंग or something that exists on all levels म्हणजे किंवा on sides. The next word is ambit. ambit म्हणजेच काय की असं.
scope or range of influence or activity, that is called ambit. The next word is ambiocular. ambiocular, ocular म्हणजेच काय की इन्व्हॉल्विंग बोथ आईज, म्हणजे दोन्ही डोळ्यांना इन्व्हॉल्व करणारी जी गोष्ट असते त्याला ambiocular म्हणतो. ambी म्हणजे दोन आणि ओक्युलर म्हणजेच काय की समथिंग दॅट रिलेट्स टू बोथ युअर आईज. अँबिओपिया हा शब्द खूप महत्वाचा आहे. दारू पिल्यानंतर बऱ्याच लोकांना होतं, म्हणजेच काय की प्रत्येक दोन माणसं आहेत असं दिसायला लागतं. खूप डोकं दुखत असेल तर वाटतं की ब्लर मध्ये नाही का ते पिक्चर मध्ये दिसतं की बाबा असं असं दोन दोन माणसं दिसायला लागतात. आता इथे पण एक माणूस दिसतोय आणि इथे पण एक माणूस दिसतोय. मग अँबिओपिया म्हणजेच काय की डबल विजन, म्हणजेच काय की सम व्हॉट एव्हर यू आर लुकिंग ॲट इज डबल्ड. ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही पाहताय तुम्हाला ते दोन दिसतात ना. आता हे दोन बोटं जे आहेत त्या दोन बोटाला चिटकून तुम्हाला दुसरे दोन बोटं दिसत असतील जर तुम्ही अँबिओपिया मध्ये जर तुम्ही असाल तर, किंवा तुम्ही खूप पेली असेल तर. पुढचा जो शब्द आहे तो अँबिऑप्टिक. अँबी म्हणजे दोन आणि ऑप्टिक म्हणजे चष्म्याशी किंवा विजनशी निगडीत आहे. ऑप्टिशियन किंवा ऑप्टिक हे चष्म्याशी निगडीत आहे, लक्षात ठेवायचं. अँबिओफोनिक म्हणजेच काय की फोन म्हणजे आवाज, फोन म्हणजे साऊंड. युजली फोन या शब्दाचा अर्थ काय होतो? साऊंड किंवा आवाज. आता साऊंड मराठी इंग्लिश शब्द आहे आणि आवाज मराठी. सो अँबिओफोनिक म्हणजेच काय की रिलेटिंग टू साऊंड फ्रॉम बोथ साईड. एखादा माणूस इथे थांबलाय आणि तिकडे पण डीजे लावलाय आणि इकडे पण डीजे लावलाय, दोन्ही गाणे जे आहेत ते तुमच्या कानावरती पडतात, मग त्याला अँबिओफोनिक म्हणतो. अँबिओ म्हणजे दोन आणि फोनिक म्हणजे साऊंड. तसंच हा बघा इथे पण अँबिओफोनिक. पुढचा जो आहे तो अँबिसेंट्रल. अँबिसेंट्रल म्हणजे हा रोड आहे, हा पण रोड आहे. रोडच्या मधला जो भाग आहे तो इकडे पण तेवढीच जागा आहे आणि इकडे पण तेवढीच जागा आहे, मग अँबी सेंट्रल म्हणतो त्याला. सेंट्रल आहे परंतु ते कसं आहे? अँबी सेंट्रल आहे. पुन्हा आहे अँबिफेशियल, अकरिंग ऑन बोथ साइड्स, म्हणजे एखादी गोष्ट दोन्ही साईडला जी आहे त्याला आपण अँबी फेशियल म्हणतो. म्हणजेच काय की पेज नंबर ज्यावेळेस आपण देत असतो त्यावेळेस म्हणजे नाही की दोन पेज जरी असले, हा पेज जरी असला आणि हा पेज जरी असला, तर इथे जर आपण पेज नंबर जर लिहिलं तर दुसऱ्याही पेजचं इथेच पेज नंबर येणार. ओके, त्याला अँबिफेशियल म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज अँबी सर्क्युलर. सर्क्युलर तुम्हाला कळलंच आहे. सर्क्युलर म्हणजे गोल, एखादा सर्कल जे असतं ते. बिफोर वी लुक एट द वर्ड्स, लेट्स लुक एट द रूट फर्स्ट. जो द रूट वर्ड काय आहे? ट्राय आहे. ट्राय विच मीन्स काय? 3. ओके, ट्राय म्हणजे काय? 3. चला तर मग आता जाणून घेऊया ट्राय या रूट वर्ड पासून कुठले कुठले शब्द बनलेले आहेत. सो तो पहिला शब्द कुठला आहे? ट्राय अँगल. आता ट्राय म्हणजे 3 आणि अँगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असा जो असतो किंवा आकार किंवा कोन जो असतो त्याला आपण अँगल म्हणतो समजा. ओके, सो मग हे काय? हा एक कोन आहे, हा एक कोन आहे, हा एक कोन आहे. सो हे 3 कोन आहेत म्हणून त्याला आपण ट्राय अँगल असं म्हणतो. आता ट्रायंगल हा शब्द तुम्ही मूवीज मध्ये पण खूप जास्त प्रमाणात ऐकला असेल. जसं काय आता कुछ कुछ होता है हा जो मूवी आहे त्याच्यामध्ये एकच हिरो असतो आणि 2 हिरोईन असतात. म्हणजेच काय की देर आर 3 अँगल्स टू द लव्ह स्टोरी. म्हणजे नाही काय की एक माणूस एक अँगल, शाहरुख खान एक अँगल, मग ते दुसरं हिरोईन कुठली जी असेल ती, आणि पुन्हा त्याच्यानंतर तिसरी एक जी हिरोईन असेल समजा. मग अशा 3 प्रकारचं असतं ना लव्ह ट्रायंगल जसं म्हणतो समजा. नाही काय की देर इज 1 बॉय अँड 2 गर्ल्स, मग त्या तिघांचं लव्ह ट्रायंगल आहे. किंवा एक 2 मुलं असतात, एखादी मुलगी असते, तसं पण लव्ह ट्रायंगल असतं. मग ट्रायंगल म्हणजेच काय की 3 कोन असलेला, 3 भाग असलेला तो शब्द आहे. मग ट्राय या रूट वर्ड पासून तो बनलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो? 3 होतो. हे लक्षात ठेवायचं. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे ट्रायपॉड. आता ट्रायपॉड हा शब्द तुम्हाला मॉडर्न डे मध्ये खूप जास्त प्रमाणात कळालाच असेल की बाबा मी हा जो व्हिडिओ शूट करतोय तो मी एका ट्रायपॉडच्या माध्यमातूनच करतोय. म्हणजेच काय की असाच तो जवळपास आहे आणि इथे तो जे काही माझा मोबाईल आहे तिथे लावलेला आहे. मग ट्रायपॉड म्हणजे काय की 3 फीट, 3 पाय असलेला जो काही पॉड असतं, पोडियम असतो. आता पॉड हा जो शब्द आहे तो पोडियम या शब्दापासून बनलेला आहे. जसं आपण ते भाषण देत असताना ते धरून नाही का बोलायचो कॉलेजमध्ये, त्याला पोडियम म्हणतो समजा. त्याच्यावरूनच पॉडकास्ट, ट्रायपॉड असे शब्द नवीन उद्भवायला आले. मग ट्रायपॉड म्हणजेच काय की असं जे असतं त्याला ट्रायपॉड म्हणतो. 3 पायांचा जो स्टँड असतो त्याला आपण ट्रायपॅड म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल काय? द कॅमेरा वॉज माउंटेड ऑन अ ट्रायपॉड. माउंटेड ऑन द ट्रायपॉड म्हणजेच काय की त्याच्यावरती बसवलेलं होतं. ओके, नेक्स्ट वर्ड इज ट्रायडंट. ट्रायडंट. आता ट्रायडंट हा जो शब्द आहे तो पण खूप जास्त प्रमाणात विचारला गेलाय. ट्रायडंट म्हणजेच काय की 3 पॉइंटेड स्पेअर. स्पेअर म्हणजे भाला जो असतो समजा. नाही काय की असंच जर असेल नुसतं एकच जर असेल तर त्याला आपण तुम्ही भाला म्हणणार. आपण भाला फेक वगैरे ते म्हणत असतो का, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय शब्द वापरतो? स्पेअर. SPEAR. स्पेअर म्हणजे भाला. मग असे 3 प्रकारचे हे आहेत ना, टोक आहेत ना त्याला. हा एक टोक आहे, हा एक टोक आहे, हा एक टोक आहे. मग इथे बघा, हा एक टोक आहे, हा एक टोक आहे, हा एक टोक आहे. सो दिस इज द स्पेअर. हा एक भाला आहे आणि ह्याला अजून एक, हा एक आणि हा एक, म्हणजे शूल
आणि त्रिशूल जसं म्हणतो, मग त्रिशूलला आपण इंग्लिशमध्ये ट्रायडंट म्हणतो, जो की ट्राय या रूट वर्ड पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ तीन होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तीन टोकांचा जो भाला असतो त्रिशूल, त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रायडंट म्हणतो. पुढचा शब्द आहे ट्रायलॉजी. कुठला शब्द आहे? ट्रायलॉजी किंवा ट्रायलॉजी पण म्हणू शकता तुम्ही. ओके, सो मग ट्रायलॉजी म्हणजेच काय की 3 लिटररी वर्क्स, म्हणजे असा एखादा मूवी, असा एखादं बुक आहे ज्याचे 3 पार्ट आहेत, म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3. असं गॉडफादर हा जर सिनेमा जर माहित असेल इंग्लिश मधला गाजलेला, तर त्याचे 3 सिक्वेन्स आहेत बघा, म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3 जसं म्हणतो का समजा, तसं धूम 1, धूम 2, धूम 3 जसं असतं का, तसंच मग असे जर वेगवेगळे जर म्हणजे सिक्वल जर असतील, तर त्याला आपण नॉवेलच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून जर असतील, तर आपण त्यांना ट्रायलॉजी म्हणतो. ओके, 3 भागांची कथा किंवा कादंबरी असलेली जी गोष्ट असते त्याला आपण ट्रायलॉजी म्हणतो. आता बुक 1, बुक 2 आणि बुक 3 अशाला आपण काय म्हणणार? ट्रायलॉजी. आता मग ट्राय या शब्दाचा अर्थ काय होतो? 3. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज ट्रायलिंग्वल. आता तुम्हाला मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा माणूस, पुन्हा बायलिंग्वल म्हणजेच 2 भाषा बोलणारा माणूस, डायलिंग्वल म्हणजे सुद्धा 2 भाषा बोलणारा माणूस, ॲम्बिलिंग्वल म्हणजेच काय 2 भाषा बोलणारा माणूस, आणि ट्रायलिंग्वल म्हणजेच कुठला, तर 3 भाषा बोलणारा जो माणूस असतो त्या माणसाला ट्रायलिंग्वल म्हणतो. ट्रायलिंग्वल, नोईंग 3 लँग्वेजेस, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, या 3 भाषा ज्या येतात त्या माणसाला, म्हणजे कुठल्याही 3 भाषा ज्या माणसाला येतात त्या माणसाला ट्रायलिंग्वल म्हणतो. मग हा सेक्शन बघा, मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा, बायलिंग्वल, डायलिंग्वल आणि ॲम्बिलिंग्वल या तिघांचा अर्थ 2 होतो. सो मग या 2 भाषा जो माणूस बोलू शकतो त्यासाठी बायलिंग्वल पण म्हणणार, डायलिंग्वल पण म्हणणार आणि ॲम्बिलिंग्वल पण म्हणणार. परंतु 3 भाषा जे माणूस बोलू शकतो त्या माणसाला तुम्ही ट्रायलिंग्वल म्हणणार आहात. 3 भाषा जाणणारा किंवा 3 भाषांमध्ये प्रवीण असणारा जो माणूस असतो, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज ट्रायलिंग्वल. ओके, मग नेक्स्ट वर्ड आहे ट्रायसायकल. आता ट्रायसायकल तुम्हाला माहिती आहे, सायकल म्हणजे चाक, एखादी गोष्ट वर्तुळ जर असं जर असेल तर त्याला आपण सायकल म्हणतो. ओके, जसं वर्तुळ असतं समजा असं, त्याला आपण सायकल म्हणतो. गोल जे असतं त्याला सायकल म्हणूयात, म्हणजे इथून सुरुवात झालं, इथून परत ते तसं आलं. फूड सायकल हा शब्द तुम्हाला माहिती आहे समजा. मग ट्रायसायकल, बायसायकल म्हणजेच काय, बायसिकल म्हणतो त्याला. काय म्हणतो? बायसिकल. बायसिकल म्हणजे आपली सायकल, जी आपण जी सायकल म्हणतो का त्याला बायसिकल पूर्ण शब्द आहे तसा तो. सो मग जर 2 चाकी जर असतील तर बायसिकल म्हणणार, आणि जर समजा तर 3 चाकी जर असतील, जसे की हे लहान मुलांचं नसतं का, तसं जर असेल तर त्याला ट्रायसायकल म्हणतो किंवा ट्रायसिकल म्हणू शकता. 3 व्हील्स. व्हील्स म्हणजेच काय, 3 व्हीलर, 4 व्हीलर नाही, जसं म्हणतो का समजा 3 व्हीलर, 4 व्हीलर जसं म्हणतो तसं व्हील्स. व्हील म्हणजे चाक. ओके, 3 चाकांची जी सायकल असते त्याला आपण ट्रायसिकल म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे ट्रायएनियल. ट्रायएनियल म्हणजेच काय की एव्हरी 3 इयर्स, दर 3 वर्षांनी, दर 2-3 वर्षांनी जे होणारी गोष्ट असते त्याला ट्रायएनियल म्हणतो. ओके, ट्रायएनियल कॉन्फरन्स, एव्हरी 3 इयर्स म्हणजे 3 वर्षात एकदा होणारी जी गोष्ट असते. पुढचा शब्द आहे ट्रायमेस्टर. आता मी तुम्हाला बायमेस्टर, सेमिस्टर असे शब्द सांगितले होते बघा. काय होतं? ट्रायमेस्टर आणि सेमिस्टर एक असतं. सेमिस्टर म्हणजेच काय की 6 महिन्यातून होणारं जे असतं त्याला सेमिस्टर म्हणतो. जसे की सेमिस्टर पॅटर्न असतात बघा आजकालच्या शिक्षणामध्ये. कधी कधी आधी कसं व्हायचं की अॅन्युअल असायचं सगळं, वर्षातच एकदा एक्झाम व्हायची, परंतु आता काय होतं की बाबा सेमिस्टर पॅटर्न आलेले आहे. 6 महिन्यात एकदा एक्झाम, दिवाळीच्या आधी किंवा नंतर, आणि त्याच्यानंतर एकदा उन्हाळ्यात एकदा एक्झाम. सो मग काय सेमिस्टर पॅटर्न होतं. सेमिस्टर म्हणजे 6 महिन्यात होणारी एखादी गोष्ट त्याला आपण सेमिस्टर म्हणतो. परंतु ट्रायमिस्टर म्हणजेच कुठलं, तर 3 महिन्यात एकदा होणारी जी एक्झाम असते त्याला तसं. जसे की काय आता ट्रायमिस्टर आहे जानेवारी ते मार्च 1 3 महिन्याचं, पुन्हा एप्रिल ते जून 3 महिने, जुलै ते सप्टेंबर 3 महिने. मग अशा प्रकारचा जे कालावधी असतो सिलेबसमध्ये त्याला ट्रायमिस्टर म्हणतो. ओके, 3 मंथ्स, 3 महिन्यांचा जो कालावधी असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्रायमिस्टर. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज ट्राय कलर. हा जो लेक्चर मी रेकॉर्ड करतोय तो 15 ऑगस्टला रेकॉर्ड करतोय. ओके, सो मग हा तुम्हाला शब्द जर माहितच असणार आहे. तिरंगा जो आहे आपला, जो राष्ट्रध्वज आहे त्याला आपण ट्राय कलर म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. ट्री कलर पण म्हणू शकता आणि ट्राय कलर पण म्हणू शकता. ओके, ट्राय कलर किंवा ट्री कलर म्हणजेच काय, तिरंगा. ओके, नाना पाटेकरचा पिक्चर पण आहे बहुतेक त्याच्यावरती. ट्राय कलर म्हणजे तिरंगा. नेक्स्ट वर्ड इज ट्रायथलॉन. ट्रायथलॉन, ॲथलॉन किंवा ॲथलीट हा जो शब्द आहे का बाळांनो, ॲथलीट म्हणजे स्पोर्ट्सशी निगडीत शब्द आहे, लक्षात ठेवायचं. त्या शब्दावरून ट्रायथलॉन असा शब्द आलाय. बायथलॉन म्हणजेच काय की बाबा असा एखादा मॅरेथॉन ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त स्पोर्ट्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रनिंग पण आहे आणि स्विमिंग पण आहे. असे 2 स्पोर्ट वेगवेगळ्या प्रकारचे जर एकाच स्पर्धेमध्ये जर घेतले जात असतील तर त्याला बायथलॉन म्हणतो. बायथलॉन म्हणजेच काय की
बाय म्हणजे दोन आणि ॲथलॉन म्हणजे स्पोर्ट्स वेगवेगळे. तसंच ट्रायथलॉन हा एक शब्द आहे. 3 क्रीडा प्रकारांची जी स्पर्धा असते त्याला ट्रायथलॉन म्हणतात. ओके. पुढचा शब्द आहे ट्रिनिटी. ट्रिनिटी म्हणजेच काय असे, तर ट्रिनिटी म्हणजे ट्रायंगल सारखा शब्द आहे समजा. ट्रिनिटी म्हणजे होली ट्रिनिटी जसं म्हणतो का, त्रिदेव, त्रिमूर्ती, त्रिदेव किंवा त्रिमूर्ती. त्रिमूर्ती. आता नसरुद्दीन शहाचा एक पिक्चर आहे बघा, त्याच्यामध्ये त्रिमूर्ती आहेत, 3 भाऊ असतात, जसं राम लखन जसं म्हणतो समजा, नाही काय की ओम जय जगदीश जसं म्हणतो, त्रिमूर्ती म्हणजे 3 लोक. किंवा तुम्ही मराठीत सुद्धा म्हणतात बघा की 3 तिघाडा काम बिघाडा जसं असतं समजा, तसं त्याला पण सुद्धा तुम्ही ट्रिनिटी हा शब्द वापरू शकता. अ ग्रुप ऑफ 3 मीन्स ट्रिनिटी. 3 घटकांचा समूह जो असतो विशेषतः धार्मिक संदर्भात, तो ट्रिनिटी हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे ट्रायफोकल. फोकल म्हणजेच काय की विजन, आणि ट्रायफोकल म्हणजेच काय की 3 फोकस बिंदू असलेला जो गोष्ट असतो, चष्मा असतो, त्याला आपण ट्रायफोकल म्हणतो. आता लॅटरल म्हणजे समजा पक्षपात, जसं नाही काय की हे आहे समजा, दिस पर्सन इज फ्रॉम इंडिया, दिस पर्सन इज फ्रॉम नाही काय की आय डोंट नो, आणि दिस पर्सन इज फ्रॉम UK समजा. मग तसं जे आहे समजा, हे 3 लोकांचा जो समूह आहे त्याला आपण ट्राय लॅटरल म्हणू शकतो. 3 लोकांचा समूह म्हणजे तसा समूह नाही, 3 पक्षांमध्ये किंवा त्रिपक्षीय समजा एखादा करार होतोय, मग 3 देशांमध्ये जर तो करार होत असेल तर त्याला ट्रायलॅटरल म्हणतो. 2 देशांमध्ये जर तो करार होत असेल तर त्याला बायलॅटरल म्हणतो. ओके. ट्रायऑक्साईड, जसं आपण कार्बन डायऑक्साईड जसं असतो, डाय म्हणजे 2 आणि ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनचं समजा, तसं काय असेल ते, आणि मग ट्रायऑक्साईड म्हणजे 3 ऑक्साईड. ओके. नेक्स्ट वर्ड इज ट्रायसेप्स. जसं बायसेप आहे 2 स्नायू असतात समजा, तसंच मग जर 3 स्नायू जर असतील, इथं 2-3 जागी जर नुसतं इंजेक्शन दिल्यासारखं जर होत असेल तर मग त्याला आपण ट्रायसेप म्हणतो. सेप म्हणजे 3 हेड्स. ओके. द नेक्स्ट वर्ड इज टर्शरी. टर्शरी हा एक शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. तर आता स्कूलिंग पॅटर्न जो असतो समजा, विशेषतः इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये, त्याच्यामध्ये काय असतं की स्कूलिंग असतं, प्रायमरी स्कूल असतं, सेकंडरी स्कूल असतं, पुन्हा हायर सेकंडरी असतं, आणि पुन्हा टर्शरी असतं समजा, नाही का. मग 12वी पर्यंत जे असतं समजा, 10वी ते 12वी पर्यंत जे असतं समजा, त्याला हायर सेकंडरी म्हणता. तुम्ही काय म्हणता? सेकंडरी नाही तर हायर सेकंडरी म्हणता. हायर सेकंडरी म्हणजे 10वी ते 12वी पर्यंत जे असतं त्याला हायर सेकंडरी म्हणतो. मग 10वी पर्यंत जे असतं त्याला सेकंडरी म्हणणार, आणि मग त्याच्या आधीचं जे असेल त्याला प्रायमरी असं म्हणतो समजा. मग 12वीच्या नंतरचं जे काही शिक्षण असतं, विशेषतः ज्याला आपण UG म्हणतो, अंडर ग्रॅज्युएट, 13वी 14वी 15वी BA MA किंवा BA BCom असं जे असतं त्याला आपण काय म्हणतो, तर टर्शरी म्हणतो. टर्शरी म्हणजेच काय की बाबा थर्ड इन रँक ऑर्डर. शिक्षणाची जी रँक ऑर्डर आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचे जे टप्पे आहेत, मग प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, आणि आता सेकंडरी आणि हायर सेकंडरी जे आहेत ते समजा एकाच पार्ट आहेत. मग त्याला त्यानुसार प्रायमरी म्हणजे 1 लेवल, सेकंडरी म्हणजे 2रा लेवल, आणि टर्शरी म्हणजे 3रा लेवल. त्या अनुषंगाने टर्शरी लेवल असा एक प्रकार असतो. म्हणजेच काय की 3ऱ्या क्रमांकाचा, क्रमानुसार 3रा असलेला जो घटक असतो त्याला तुम्ही टर्शरी म्हणतो. आता बक्षीस वितरणामध्ये सुद्धा जो थर्ड माणूस असतो का, थर्ड प्राइज जो माणूस असतो त्याला तुम्ही टर्शरी म्हणू शकता समजा, परंतु थर्ड प्राइज असा शब्द आपण वापरतो. द नेक्स्ट वर्ड इज टर्सेंटनरी. टर्सेंटनरी म्हणजेच काय की 300 वर्ष झालेत असं जो असतं समजा, त्याला हे म्हणतो. आता पुढचा एक आपण रूट वर्ड पाहणार आहे बघा, सेंट. CENT. सेंट म्हणजेच काय की बाबा 100, किंवा हे जो असतो समजा, नाही काय की शतक, त्याला आपण सेंट हा शब्द वापरतो. आपण तो बघणार आहे नंतर. ओके. 3 तिघाडा काम बिघाडा जे म्हणत होतो का मी तुम्हाला, ट्रिनिटी सारखा दुसरा एक शब्द आहे, त्याला आपण टर्नियन म्हणतो. काय म्हणतो? टर्नियन. टर्नियन म्हणजेच काय की अ ग्रुप ऑफ 3. त्रिदेव, त्रिमूर्ती, 3 तिघाडा काम बिघाडा, तीनो भाई, तीनो तभाई असे शब्द तुम्ही ऐकले असतील. मग त्याला आपण इंग्लिशमध्ये टर्नियन म्हणतो. अ ग्रुप ऑफ 3, तिघांचा समूह. द कमिटी कन्सिस्टेड ऑफ अ टर्नियन ऑफ एक्सपर्ट्स. बाबा 3 वेगवेगळे एक्सपर्ट होते, आणि त्या 3 एक्सपर्टच्या माध्यमातून ती कमिटी पूर्णपणे फॉर्म झाली होती. सो टर्नियन मीन्स 3 तिघाडा काम बिघाडा, किंवा त्रिदेव किंवा त्रिमूर्ती. ओके. द नेक्स्ट वर्ड इज टर्नरी. टर्नरी मीन्स कन्सिस्टिंग ऑफ 3 पार्ट्स. 3 पार्टचं जे काही असेल त्याला टर्नरी म्हणतो. ओके. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट. ट्रायऑक्साईड शब्द तर तुम्हाला माहितच आहे समजा. ओके. सो दीज वर द रूट वर्ड्स ट्राय अँड टर, ज्याच्या माध्यमातून हे वेगवेगळे शब्द फॉर्म केलेले आहेत इंग्लिशमध्ये, ज्याचा अर्थ काय होतो? 3 होतो. मग ते रूट वर्ड कुठले कुठले? एक आहे ट्राय, TRI, आणि दुसरा आहे TER. ओके. सो मग हे जे शब्द आहेत ते TER पासून बनलेले आहेत, ज्याचा अर्थ काय होतो? 3च होतो. आणि आधीचे जे काही शब्द आहेत, हे जे शब्द आहेत इथे काय आहे? ट्राय आहे, ज्याचा अर्थ काय होतो? 3च
होतो. ओके. सो द नेक्स्ट रूट वर्ड इज पॉली विच मीन्स मेनी, मच अँड मल्टिपल. म्हणजेच काही की असा रूट वर्ड जो की एक किंवा दोन पेक्षा जास्त आहे तशा गोष्टींसाठी तुम्ही पॉली हा शब्द वापरता. जसे की काय, आपण ॲम्बी, बाय आणि डाय या तिघांचा अर्थ काय होतो तर दोन होतो. या तिन्ही रूट वर्डचा, ॲम्बीचा, बायचा आणि डाय या तिन्ही रूट वर्डचा अर्थ काय होतो, दोन. पुढे मोनो हा जो रूट वर्ड आहे त्याचा अर्थ काय होतो, एक होतो. त्याच्यानंतर आपण जो दुसरा रूट वर्ड बघितला TER आणि TRI याचा अर्थ काय होतो, तीन होतो. मग आता आपण असा रूट वर्ड पाहूया ज्याचा अर्थ दोन किंवा तीन पेक्षा जास्त होतो. म्हणजेच काय की मेनी, मच, मोर किंवा मल्टिपल म्हणण्यासाठी कुठला रूट वर्ड वापरतो तर तो कुठला रूट वर्ड आहे, पॉली. ओके. आता बघूयात पॉली या रूट वर्ड पासून इंग्लिश मधले कुठले कुठले शब्द बनलेले आहेत. तो पहिला जो शब्द आहे तो आहे पॉलीक्लिनिक. पॉलीक्लिनिक, क्लिनिक म्हणजे दवाखाना आणि पॉली म्हणजे समजा दोन पेक्षा जास्त त्याला आपण पॉली म्हणतो. मग पॉलीक्लिनिक म्हणजेच कसं तर बाबा क्लिनिक विथ मेनी स्पेशालिटीज. म्हणजेच काय की तिथं कार्डिओलॉजी पण आहे, तिथं न्यूरोलॉजी पण आहे, तिथं गॅस्ट्रो पण आहे, पेडियाट्रिक्स पण आहे आणि ऑर्थोपेडिक्स पण आहे. म्हणजेच काय की हाडांचा पण दवाखाना आहे, लहान मुलांचा पण दवाखाना आहे. ते गॅस्ट्रो म्हणजे पोटाचे जे काही आजार आहेत त्याच्या बाबतीत पण आहे, न्यूरोलॉजी पण आहे आणि पुन्हा कार्डिओलॉजी पण आहे, म्हणजे हार्टच्या संदर्भात समजा. म्हणजेच काय की अ क्लिनिक विथ मेनी स्पेशालिटीज इज कॉल्ड पॉलीक्लिनिक. मग पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त आणि क्लिनिक म्हणजे तुम्हाला माहितच. मग पॉलीक्लिनिक म्हणजे असं. ओके. क्लिनिक विथ मेनी स्पेशालिटीज. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिटेक्निक. पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त आणि टेक्निक म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट. जसं की काय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक टेक्निकल सब्जेक्ट झाला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा एक टेक्निकल सब्जेक्ट झाला, कम्प्युटर इंजिनिअरिंग हा एक टेक्निकल सब्जेक्ट झाला, सिव्हिलचं तसंच आणि केमिकलचं सुद्धा तसंच. मग सो these 5 different technical subjects are collectively known as polytechnic, which means more than 2 or 3. दोन पेक्षा जास्त, तीन पेक्षा जास्त जी गोष्टी असते, मच मोर मल्टिपल म्हणण्यासाठी आपण पॉली हा शब्द वापरतो. मग पॉलीटेक्निकला पॉलिटेक्निक म्हणतो त्याचं कारण असं की पॉलिटेक्निक ज्यावेळेस बोलतो आपण, वी आर टॉकिंग अबाउट डिफरंट टेक्निकल सब्जेक्ट्स, दॅट्स वाय वी कॉल इट ॲज पॉलिटेक्निक. पुढचा शब्द कुठला आहे. The next word is polyglot, which means one who knows or uses many languages. That person is called polyglot. Poly म्हणजेच काय की दोन पेक्षा जास्त आणि ग्लॉट म्हणजे घसा. ग्लॉट म्हणजे हा जो असतो त्याला ग्लॉटल म्हणतो समजा, परंतु इथे ग्लॉट या शब्दाचा अर्थ काय की बाबा भाषा. म्हणजेच काय की द पर्सन हु इज एबल टू स्पीक मेनी लँग्वेजेस, दॅट पर्सन इज कॉल्ड पॉलीग्लॉटिस किंवा पॉलीग्लॉट त्या माणसाला म्हणतो. मग तो हावला पण म्हणू शकतो, नमस्ते पण म्हणू शकतो, हॅलो पण म्हणू शकतो, बॉन्जॉ पण म्हणू शकतो. ओके. आणि हे जो आहे जापनीज, चायनीज, दुसरं कुठलं तरी आहे. ओके. सो मग दॅट पर्सन इज एबल टू स्पीक मेनी लँग्वेजेस. म्हणजेच काय की मोनोलिंग्वल म्हणजे एकच माणूस समजा, बायलिंग्वल म्हणजे दोन माणूस समजा, ट्रायलिंग्वल म्हणजे तीन भाषा बोलणार, परंतु पॉलीग्लॉट इज समबडी हु स्पीक्स मोर दॅन 2 लँग्वेजेस. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिझेमी. पॉलिझेमी. आता इंग्लिशमध्ये एक सिमॅन्टिक्स नावाचा एक प्रकार असतो बाळांना. सिमॅन्टिक्स म्हणजेच काय की द स्टडी ऑफ मिनिंग. एखाद्या गोष्टीचं मिनिंग काय असतं समजा नाही का, त्या गोष्टीला आपण सिमॅन्टिक्स म्हणतो. मग पॉलिसेमी म्हणजेच काय की असे शब्द ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात तशा शब्दांना आपण पॉलिसेमी म्हणतो. मग पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त किंवा एक पेक्षा जास्त जे असेल त्याला तुम्ही पॉली म्हणणार. जसं की आपलं रूट वर्ड सांगतं मेनी, मच, मोर किंवा मल्टिपल. सो मग पॉली म्हणजेच काय की मल्टिपल आणि सेमी म्हणजेच काय की मिनिंग. सो पॉलिसेमी म्हणजेच काय की अ वर्ड विथ मेनी मिनिंग्स. म्हणजेच काय की आता बँक हा जो शब्द आहे, बँक या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक स्टेट बँक ऑफ इंडिया जो म्हणतो जिथे आपण पैसे ठेवतो ते एक बँक, आणि दुसरं एक बँक म्हणजेच काय की नदीचा जो काठ असतो त्याला सुद्धा आपण बँकच म्हणतो, हे पण लक्षात ठेवा. सो अ वर्ड विच हॅज मल्टिपल मिनिंग्स इज कॉल्ड अ पॉलिसेमिक वर्ड. पॉलिसेमिक म्हणजेच काय की हॅव्हिंग मेनी रिलेटेड meanings. Bank can mean a financial institution also. So bank can mean a financial institution also, and it can mean the edge of a river also. नदीचा काठ सुद्धा त्याचा अर्थ होतो आणि बँकचा अर्थ स्टेट बँक किंवा जिथे पैसे ठेवतो तसा पण होतो, त्याला आपण पॉलिसेमी म्हणतो. मध्ये अजून एक प्रकार असतो बघा, होमोग्राफ नावाचा. होमोग्राफ म्हणजेच काही की असे शब्द ज्या शब्दांचे स्पेलिंग जवळपास सारखेच आहेत परंतु त्यांचा उच्चार किंवा त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. मग पॉलिसेमी म्हणजेच काय की असे शब्द ज्या शब्दांचे अर्थ एक पेक्षा जास्त आहेत, आणि होमोग्राफ म्हणजेच काय की असे शब्द जे की स्पेलिंग सारखे आहे परंतु त्यांचे उच्चार जवळपास वेगळे आहेत. मग पॉलिसेमी आणि होमोग्राफ दे आर सिमिलर टू सम एक्सटेंट. आय एम नॉट सेइंग दॅट दे आर इक्वली सिमिलर किंवा ते सगळे सारखेच आहेत, परंतु या दोघांमध्ये थोडीशी सिमिलॅरिटी आहे.
द नेक्स्ट वर्ड इज पॉलिफोन विच मीन्स वन स्पेलिंग विथ मेनी प्रोनाउन्सिएशन्स. म्हणजेच काय की त्या शब्दाची स्पेलिंग सेमच राहणार आहे, परंतु त्याचे जे उच्चार आहेत ते वेगवेगळे असू शकतात. जसं की काय, आता हा जो एक वर्ब आहे रीड, READ, याचा जो पास्ट टेन्स आहे तो थोडासा वेगळा आहे. म्हणजेच काय की आपण रीड म्हणत असताना READ म्हणत असताना रीड म्हणतो, समजा जर प्रेझेंट मध्ये जर असेल तो फर्स्ट फॉर्म मध्ये जर असेल, परंतु ज्यावेळेस तो पास्ट मध्ये जावळेस त्याचा आपण रेड म्हणतो. READ जे असतं त्याचा आपण उच्चार कसा करतो, रेड. जसं आपण कलर रेड असतो का, तसं त्याचा उच्चार करतो. म्हणजेच काय की दोघांची स्पेलिंग सेमच आहे, READच आहे, परंतु पास्ट टेन्स जो आहे रीडचा त्याला आपण रीड न म्हणता आपण काय म्हणतो, रेड. ही इज वेल रेड, म्हणजे त्याचं वाचन खूप चांगलं आहे असं म्हणण्यासाठी आपण तसं म्हणतो. मग ही इज वेल रीड असं नाही म्हणत. शबान म्हणजे ही इज वेल रीड असं नाही म्हणत आपण. दोघांची स्पेलिंग जरी सेम असली तरी त्या दोघांचे उच्चार वेगळे आहेत, आणि तशा शब्दांना आपण इंग्लिशमध्ये पॉलिफोन म्हणतो. वन स्पेलिंग बट मेनी डिफरंट प्रोनाउन्सिएशन्स. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिथिझम विच मीन्स बिलीव्ह इन मेनी गॉड्स. म्हणजेच काय की अ पर्सन हू बिलीव्स इन मेनी गॉड्स, जो माणूस वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जो विश्वास ठेवतो त्या गोष्टीला आपण पॉलिथिझम म्हणतो. म्हणजे त्याचा हिंदुइझम मध्ये सुद्धा विश्वास असू शकतो, ख्रिश्चनिटीमध्ये पण असू शकतो, म्हणजे तो प्रत्येक जाती धर्मामध्ये त्याचा विश्वास असू शकतो. तशा गोष्टीला आपण पॉलिथिझम म्हणतो. आता पॉलिथिझम हा जो शब्द आहे तो शब्द दोन्ही रूट पासूनच बनलेला आहे. जसं की काय, आता पॉली हा जो शब्द आहे तो पण एक रूट वर्ड आहे, आणि THE हा जो आहे तो पण एक रूट वर्ड आहे. मग पॉली या शब्दाचा अर्थ होतो मोर दॅन वन, म्हणजे मेनी किंवा मल्टिपल, आणि थी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ रिलीजन होतो. सो मग पॉली, थोडक्यात पॉली म्हणजे मेनी आणि थिझम म्हणजे रिलीजन. सो द पर्सन हू बिलीव्स इन मेनी रिलीजन्स इज नोन ॲज पॉलिथिस्ट. ओके, इथे तो शब्द दिलाय बघा, पॉलिथिस्ट. वन हू बिलीव्स इन मेनी गॉड्स, द पर्सन हू बिलीव्स इन मेनी गॉड्स. मग पॉलिथिझम आणि पॉलिथिस्ट जवळपास सेमच आहेत. ओके, बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिगॅमी. आता गॅमी या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं होतं की मॅरेज. गॅमी म्हणजेच काय, मॅरेज. मग पॉलिगॅमी म्हणजेच काय की मॅरेज इन्व्हॉल्विंग मोर दॅन वन स्पाउस ॲट द सेम टाइम. एकाच माणसाने दोन स्त्रियांशी जर लग्न केलेलं असेल तर त्याला आपण पॉलिगॅमी म्हणतो. इन्व्हॉल्विंग टू मॅरेजेस. पॉलिगॅमिस म्हणजेच काय की त्याचाच ॲडजेक्टिव्ह आहे, द पर्सन हू हॅज मोर दॅन वन बायको. ओके, द नेक्स्ट वर्ड इज पॉलिएंड्री. अशी स्त्री ज्या स्त्रीला एकापेक्षा जास्त हजबंड आहे. जसं काही काय इथे दोन माणसं आहेत, लव्ह ट्रायंगल जसं म्हणतो तसं इथे पण लव्ह ट्रायंगल टाईपच आहे. सो पॉली म्हणजेच काय मेनी, आणि पॉलिगॅमिस म्हणजेच काय द पर्सन हू हॅज बीन मॅरिड टू मोर दॅन वन वाईफ. पॉलिएंड्री म्हणजेच काय की द वुमन हू इज मॅरिड टू मोर दॅन वन पर्सन, वन मॅन. The next word is polygyny, which means a person who is married to both girls किंवा two women. मग पॉलिगॅमिस्ट, मग पॉलिगॅमिस्ट आणि पॉलिगायनी हे दोन्ही शब्द सेमच आहेत. जिथे समजा एखाद्या पुरुषाचं लग्न दोन स्त्रियांची झालेलं असतं, त्यासाठी इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत. कुठले कुठले, एक पॉलिगॅमिस्ट आणि दुसरा कुठला, पॉलिगायनी. आता गायनी हा जो रूट वर्ड आहे बाळांनो, गायनी GYNE, गायनी या रूट वर्डचा अर्थ होतो विमेन. ओके, सो मग गायनाकॉलॉजिस्ट असे शब्द तुम्ही बघितले असतील, जे की आपण नंतर पाहणारच आहोत. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिमॅथ. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिमॅथ विच मीन्स अ पर्सन विथ नॉलेज ऑफ मेनी सब्जेक्ट्स. म्हणजे असा माणूस ज्या माणसाला वेगवेगळ्या सब्जेक्टचं नॉलेज आहे त्या माणसाला पॉलिमॅथ म्हणतो. आता तुम्हाला शब्दाच्या माध्यमातून वाटत असेल लिटरली की बाबा पॉलिमॅथ म्हणजेच काही फक्त मॅथच्याच बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी माहीत आहेत, तसं नाही. पॉलिमॅथ म्हणजेच काय की अ पर्सन हू हॅज नाही काय की एक्सपर्टीज इन मेनी सब्जेक्ट्स. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं नॉलेज आहे, तशा माणसाला पॉलिमॅथ म्हणतो. पॉलिमॅथ ही म्हणजेच काय की अन एक्सटेन्सिव्ह नॉलेज इन मेनी सब्जेक्ट्स किंवा ऑर मेनी ब्रांचेस. म्हणजे त्याला सायन्स मधलं पण येतं, त्या माणसाला आर्ट्स मधलं पण येतं. मग तसा जो माणूस असतो त्याला आपण पॉलिमॅथ म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिव्हॅलेंट विच मीन्स हॅव्हिंग मेनी फंक्शन्स. म्हणजे एखाद्या गोष्टीचे उपयोग जर वेगवेगळे जर असतील, समजा एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने जर यूज केली जाऊ शकत असली तर त्या गोष्टीला आपण पॉलिव्हॅलेंट म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिमॉर्फ. आता मॉर्फ हा शब्दाचा अर्थ होतो फॉर्म. म्हणजेच काय आपण मॉर्फ म्हणतो, मॉर्फॉलॉजी, फोटो मॉर्फ केले जातात, कोणाचं डोकं कोणाचं पाय असं समजा मिक्स केलेलं असतं का समजा, त्याला मॉर्फॉलॉजी किंवा मॉर्फिंग म्हणतो. फोटो मॉर्फिंग असतात बघा, कोणाचा तरी चेहरा असतो, कोणाचा तरी फोटो, कोणाचं तरी शरीर असं असतं, मग त्याला आपण मॉर्फिंग म्हणतो. फोटो मॉर्फिंग. मॉर्फ म्हणजेच काय की अ फॉर्म ऑर शेप ऑफ समथिंग. मग पॉलिमॉर्फ म्हणजेच काय की अशी गोष्ट जी गोष्ट समजा समथिंग दॅट एक्झिस्ट इन मेनी फॉर्म्स. म्हणजेच काय की दगडच आहे परंतु अशा फॉर्म मध्ये पण आहे, अशा फॉर्म मध्ये पण आहे, अशा फॉर्म मध्ये पण आहे आणि अशा फॉर्म मध्ये पण आहे.
नेक्स्ट वर्ड इज पॉलीग्राफ विच मीन्स अन इन्स्ट्रुमेंट दॅट रेकॉर्ड्स मेनी बॉडी रिस्पॉन्सेस. म्हणजेच काय की तुमची हार्टबीट पण मोजली जाते आणि तुमची ब्रिदिंग पण मोजली जाते आणि अजून वेगवेगळ्या गोष्टी मोजल्या जातात एकाच ग्राफच्या माध्यमातून. म्हणजे ईसीजी जर म्हणलं तर फक्त तुमचे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ज्याला म्हणतो समजा त्याच्यामधून फक्त तुमची हार्टबीटच मोजली जाते, तुमच्या हृदयाचे ठोकेच मोजले जातात समजा. परंतु पॉलीग्राफ जर म्हणलं तर त्याच्या माध्यमातून तुमच्या बॉडीमधले वेगवेगळ्या गोष्टी मोजल्या जातात, मेजर केल्या जातात. तशा गोष्टीला आपण पॉलीग्राफ म्हणतो. म्हणजेच काय की असं जे असतं समजा नाही का, असं असं काय केलेलं असतं त्याला आपण पॉलीग्राफ म्हणतो, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी रिस्पॉन्सेस कॅप्चर केले जातात किंवा मेजर केले जातात, त्याला आपण पॉलीग्राफ म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलीडॅक्टिल विच मीन्स हॅव्हिंग मोर दॅन द युजुअल नंबर ऑफ फिंगर्स ऑर टोज. म्हणजेच काय की युजली एखाद्या माणसाला 5च बोट असतील समजा एखाद्या हाताला, तर मग एखाद्या माणसाला जर 6 बोट असतील तर त्या माणसाला पॉलीडॅक्टिल म्हणतो. म्हणजे ऋतिक रोशन जो आहे त्याला आपण 6 बोट आहेत तुम्हाला माहिती आहे. मग ऋतिक रोशनचा जे हात आहे किंवा ऋतिक रोशनला तुम्ही पॉलीडॅक्टिल म्हणू शकता. म्हणजेच काय की त्याला 6 बोट आहेत आणि युजली प्रत्येक माणसाला जे असतं एका हाताला ते 5च बोट असू शकतात. सो ही इज somebody who is having an extra finger on his hand, that's why he is known as a polydactyl. The next word is polydipsia which means excessive thirst. म्हणजेच काय की खूपच जास्त प्रमाणात जर तहान लागत असेल तर त्याला पॉलीडिप्सिया म्हणतो. आता हे कधी कधी एखाद्या माणसाला एखादा आजार झाला तर खूपच जास्त पाणी पिऊ वाटतं असं पण असू शकतं, त्या गोष्टीला आपण पॉलीडिप्सिया म्हणतो. अँड ॲबनॉर्मल इन्क्रीज इन द डिझायर टू ड्रिंक. म्हणजे पाणी पिण्याची जी इच्छा होते त्याच्यामध्ये अचानकच वाढ होण्याला आपण पॉलीडिप्सिया म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलीयुरिया विच मीन्स एक्सेसिव्ह युरिनेशन. म्हणजेच काय की एखाद्या माणसाला एखादा आजार झालाय म्हणून किंवा काही बॉडी टेम्परेचरमध्ये काहीतरी बदल झालेत म्हणून एखाद्या माणसाला जर खूप जास्त प्रमाणात जर लघवी येत असेल किंवा खूप लार्ज अमाऊंटमध्ये तो जर युरिन जर प्रोड्यूस करत असेल तर त्या माणसाला आपण पॉलीयुरिया असं म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिफेगिया विच मीन्स एक्सेसिव्ह हंगर और अन ॲबनॉर्मल इन्क्रीज इन द ॲपेटाईट. म्हणजेच काय की भूक लागण्यामध्ये अचानकच जर वाढ होत असेल किंवा खूपच जास्त जर भूक लागत असेल तर त्या गोष्टीला पॉलिफॅगिया म्हणतो. आता या तिन्ही शब्दावरून तुम्हाला कळालं असेल की पॉली या शब्दाचा अर्थ कधी कधी एखादी गोष्टीमध्ये खूपच वाढ जर होत असेल तर त्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं की काय पॉलीडिप्सिया मध्ये एखाद्या माणसाला खूपच तहान लागते तर पॉलीडिप्सिया म्हणतो. एखाद्या माणसाला खूपच जर भूक लागत असेल तर पॉलीफॅगिया म्हणतो. आणि एखाद्या माणसाला खूपच जर समजा लघवी येत असेल तर त्याला पॉलीयुरिया म्हणतो. मग या तिन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये पॉली या शब्दाचा अर्थ वेन समथिंग इज नाही काय की ऍडिंग ऑन, वेन समथिंग इज नाही काय की एक्सिडिंग, एखादी गोष्ट खूपच जास्त प्रमाणात जर वाढत असेल तर त्या गोष्टीसाठी पॉली या शब्दाचा वापर केला जातोय. The next word is polymer which means substance made of many repeating unit. This is a science word so I may not know the meanings of it in Marathi. The next word is polymorphism. म्हणजे काय की एखादी गोष्ट वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस उपलब्ध असते त्यावेळेस त्याला पॉलीमॉर्फिझम म्हणतो. जसं की पॉलीमॉर्फ हा जो शब्द आहे त्या शब्दावरून पॉलीमॉर्फिझम हा शब्द आहे. म्हणजे या तिन्ही मध्ये काय वॉटर आहे. मग आईस मध्ये पण वॉटर असतं, वॉटर मध्ये पण वॉटरच आहे आणि वॉटर वेपर जे असतं समजा नाही काय की बाष्पीभवन जायचं होतं तिथे पण वॉटरच असतं. मग समजा काय वॉटर इज एक्झिस्टिंग इन मेनी डिफरंट फॉर्म्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड पॉलीमॉर्फिझम. द नेक्स्ट वर्ड इज पॉलीजेनिक. म्हणजेच काय की कंट्रोल्ड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी जीन्स. जीन्स म्हणजेच काय की आपण अंगात घालतो ती जीन्स नाही, जे आपण जेनेटिक म्हणतो का समजा त्या गोष्टीच्या माध्यमातून जर एखादी गोष्ट जर कंट्रोल केली जात असेल किंवा इन्फ्लुएन्स केली जात असेल वेगवेगळ्या जीन्स मधून त्या गोष्टीला आपण पॉलीजेनिक म्हणतो. म्हणजेच काय की कंट्रोल्ड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी जीन्स, त्याला पॉलीजेनिक म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलीॲटॉमिक. ॲटॉमिक शब्द तुम्हाला अर्थ माहिती आहे, कन्सिस्टिंग ऑफ मेनी ॲटम्स आणि पॉली म्हणजे मल्टिपल. द नेक्स्ट रूट वर्ड इज सेंट विच मीन्स 100. म्हणजेच काय की एखादी गोष्ट 100 आहे किंवा 100 हा आकडा दर्शवण्यासाठी सेंट हा शब्द वापरतो आपण. जसं 100% जसं म्हणतो तसं सेंट, सेंचुरी असं जसा शब्द असतो समजा त्यापासून हा शब्द बनलेला आहे बघा सेंचुरी. सेंचुरी म्हणजेच काय की अ पिरियड ऑफ 100 इयर्सला आपण सेंचुरी म्हणतो. 100 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला सेंचुरी म्हणतो. आता तुम्ही क्रिकेटमध्ये पण हा शब्द खूप जास्त प्रमाणात ऐकला असेल की बाबा विराट कोहलीने सेंचुरी मारली, धोनीने सेंचुरी मारली असं जे म्हणत असतो समजा. मग सेंचुरी म्हणजेच काय की त्यांनी 100 धावा पूर्ण केल्या त्यानुसार सेंचुरी हा शब्द वापरला जातो. मग सेंट म्हणजेच काय 100. The next word is centenary which means the 100th anniversary or celebration of 100 years. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर 100 वर्ष जर पूर्ण झाले असतील आणि त्याची ज्यावेळेस आपण शताब्दी साजरी करतो त्या गोष्टीला किंवा त्या वर्षाला आपण सेंटिनरी इयर किंवा सेंटिनरी असं म्हणू शकतो. बघूया पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे सेंटिएनियल. सेंटिएनियल म्हणजेच काय की एखादी गोष्ट जर समजा 100 वर्षातून एकदा जर होत असेल तर त्या गोष्टीला आपण सेंटिएनियल म्हणतो. सेंटिएनियल म्हणजेच काय अकरिंग एव्हरी 100 इयर्स. प्रत्येक 100 वर्षानंतर जर एखादा जर सोहळा जर पार पडत असेल तर त्या गोष्टीला आपण सेंटिएनियल असं म्हणतो. बघूया पुढचा शब्द कुठला आहे.
द नेक्स्ट वर्ड इज सेंटीग्रेड आणि सेंटीग्रेड दिसायला असं दिसतं. इट इज टेम्परेचर मेजरिंग स्केल ज्याच्या माध्यमातून एखादं जर पाणी जर गरम करायचं असेल तर कुठे पाणी गरम होऊ शकतं आणि कुठे ते फ्रीज होऊ शकतं. समजा काय इथे जर गेलं तर ते पाणी गरम होते आणि इथे जर पाणी जर असेल तर ते एकदम फ्रीज होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल काय वॉटर फ्रीजेस ॲट 0 सेल्सिअस म्हणजे एकदम 0 सेल्सिअस जर असेल तर तिथे वॉटर काय होतं फ्रीज होतं म्हणजे एकदम रक्त जसं गोठतं तसं गोठून जातं. आणि जर समजा 100 सेल्सिअस वरती जर ते जर असेल तर ते पाणी उकळायला लागतं. द नेक्स्ट वर्ड इज सेंटीपीड विच मीन्स 100 पायाचा जे कीटक असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये सेंटीपीड म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज सेंटिमवीर विच मीन्स वन ऑफ अ बॉडी ऑफ 100 मॅन म्हणजेच काय की 100 सदस्यांचा जो एक अधिकारी असतो त्याला आपण सेंटिमवीर म्हणतो. अँड द लास्ट वर्ड इज सेंट्युप्लिकेट टू मेक 100 टाइम्स ग्रेटर और एखादी गोष्ट जर 100 पटीने जर चांगली जर तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये सेंट्युप्लिकेट हा शब्द वापरतो. That's it for this video. We will be meeting in the next video where we will be discussing different kinds of root words in English that will make your vocabulary fine and rich.